आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रातील ह्या 10 जिल्ह्यातील अथवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याने ह्या महामार्गाची मागणी केलेली नाही। त्याची नावं आम्ही मागतोय की कोणी मागणी केल्याची नावं आम्हाला द्या, ती नावं आम्हाला कोणी देत नाही। या नाशिक जिल्ह्यामध्ये समृद्धी बाधित शेतकरी ज्या पद्धतीने विरोध करतोय त्याच्या मागची जी कारणं ते आपल्या समोर मांडू इच्छितो साहेब। 106 किलोमीटरचा जुना रस्ता, या ठिकाणी 2 महामार्ग हे नागपूरला जोडण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे। आता जो महामार्ग समृद्धीचा होतोय तो 97 किलोमीटरचा होतोय। या 97 किलोमीटरसाठी 1250 हेक्टर जमीन त्यासाठी ते संपादित करताय। त्यामध्ये आमची भूमिका आहे की जवळपास 48 गावातून हा रस्ता जाणार आहे। 17 ग्रामपंचायती या पेसा कायद्याच्या अंतर्गत येत आहेत। या पेसाच्या अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींनी ठराव केले की आम्हाला आमच्या गावातून 1 इंचही जमीन द्यायची नाही। त्याचप्रमाणे या संपूर्ण तालुक्याचा आपण जिल्ह्याचा जर विचार केला की इगतपुरी तालुक्याने आजपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये देशाच्या कामासाठी आपली जमीन दिलेली आहे। एकूण असलेला 82,000 हेक्टर पैकी 56,000 हेक्टर जमीन आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांना या देशाच्या राज्याच्या विकासासाठी दिलेली आहे। जी जमीन उरलेली आहे त्यामध्ये जर हिशोब केला तर उरलेल्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या नावात 3 लाख लोकसंख्या आमची इगतपुरी तालुक्याची आहे। तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा विचार केला तर 8 ते 10 फूट सुद्धा जमीन प्रत्येकाला कसायला येत नाही, इतकी वाईट अवस्था ह्या इगतपुरी तालुक्याची आजची आहे। घोटीचा सिग्नल हा जो रस्ता झालेला आहे 2008 मध्ये, त्याचा जर विचार केला तर फक्त 3 किलोमीटर अंतर फक्त कमी होतोय नवीन महामार्गातून। 3 ठिकाणी हा समृद्धी महामार्ग आणि घोटी इगतपुरीचा मार्ग 3 ठिकाणी क्रॉस होतोय। जवळपास 4 ठिकाणी 200 ते 500 मीटर पासून जातो आहे। या भावना शासन डोळ्यासमोर धरत नाही। या संदर्भात ज्या पद्धतीने मोजणी करण्यासंदर्भाची भूमिका शासनाची आहे ती अतिशय सर्व शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न आहे। सर्व गावामध्ये पोलीस बळाशिवाय कुठेही मोजणी झालेली नाही हे आपल्या समोर या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। आणि सरकार सांगते की आम्ही जॉईंट मेजरमेंट केलं, या अर्थाने चुकीचं सांगायचे तर अगोदर सांगायचे की आम्हाला पाहू द्या काय जमीन जाते आणि सांगतात नंतर की आम्ही जॉईंट मेजरमेंट केले। 90% लोक 85% जनता नाशिक जिल्ह्यातील आम्हाला सहमती दाखवली। ही 85% जनता जर सहमतीने तुमची मेजरमेंट केली असेल तर साहेब आमच्या तुमच्या समोर आम्ही दाखल करू इच्छितो। मी त्या दिवशी तुमच्या समोर मुंबईच्या मीटिंग मध्ये बोललो होतो की 2 पोते आमच्याकडे हरकती आहेत। मी कतूर पाटलाला विनंती करतो की ज्या हरकती गावागावातून पेसा कायद्यातून घेतलाय त्या सर्व हरकती साहेबांच्या समोर आपण ठेवाव्या, कारण शेतकऱ्यांना फसवण्याचं काम आणि थेट वाटाघाटीला ज्या हरकती आम्ही नोंदवलेल्या आहेत 85%, 1648 खातेदार आहेत आणि याच्यापैकी जवळपास 85% पेक्षा अधिक खातेदारांनी सर्व हरकती घेतलेल्या आहेत ते साहेबांच्या समोर ठेवतो आहे। आणि पेसा कायद्याच्या अंतर्गत ज्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायतीच्या तक्रारी आहेत, ठराव आहेत ते साहेबांना या ठिकाणी सुपूर्द करत आहोत। साहेब या महामार्गाने आम्हाला इतकं उद्ध्वस्त केलं की एका शेतकऱ्याला मोजणी झाल्यावरती हृदयविकाराचा झटका आला आणि जागे नावाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। साहेब आजच्या दिवशी नाशिकच्या सोपान हॉस्पिटलमध्ये धामणी गावातला भोसले नावाचा कर्मचारी जो बेसरला कामाला होता, कष्टाने जमीन तो कसत होता आणि कष्टाला ज्या दिवशी मोजणी झाली त्याचा ब्रेन हॅमरेज झालाय आणि 2 महिन्यापासून दवाखान्यामध्ये तो तिथे उपचार करतोय। साहेब या अतिशय दबाव तंत्राचा वापर आणि मनावरती प्रचंड परिणाम या समृद्धी महामार्गामुळे होतोय। सर या संपूर्ण गावामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये शिवले गावाचा आम्ही उल्लेख करतो, पांडुर्ली गावाचा उल्लेख करतो, आगासपीठ असेल, पाथरे असेल, या गावातील 72 शेतकऱ्यांनी आजही 1 इंच जमीन त्यांना मोजणीला येऊ दिलं नाही। ती एकी आमच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून दाखवलेली आहे। म्हणून ते जे म्हणतात की सर्व मेजरमेंट झाले, सर्वांची सहमती आहे, खोट्या सर्व माहिती ते पुरवतायत साहेब। म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सिन्नरचा पूर्व भाग आहे हा संपूर्णतः अल्पभूधारक शेतकरी आहे, संपूर्ण बागायती क्षेत्र आहे। ज्या गावांचा मी उल्लेख केला आहे संपूर्ण गाव हे संपूर्ण पाण्याखाली आहे। त्या ठिकाणी शिमला मिरची असेल, द्राक्ष असेल परदेशामध्ये निर्यात होतात। आमचे सीए झालेले मित्र इथे सोमनाथ वाघ आहेत, त्यांनी साहेब नोकरी न करता संपूर्ण शेती अत्याधुनिक पद्धतीने करतो। सोमनाथ वाघ आहेत त्यांनी आले आपले सीए झाले साहेब, ते शेवटचे मेजरमेंट आहे मागे उमेद साहेब। तरुण शेतकरी सीए झालेला शेतकरी उत्पन्न चांगलं भेटतं, 10 लाख रुपयाचं उत्पन्न दर वर्षाला घेतात आणि त्यामुळे त्यांनी नोकरी नाही केली तर शेती कसतो आहे आणि या प्रकारे हा संपूर्ण अत्याचार सुरू आहे। ज्या दिवशी साहेब 8-7 तारखेचा जो घटनाक्रम नाशिकला घडली, शिवणे गावात प्रसंग घडला, त्या दिवशी एका बाजूला 400 पोलीस, एका बाजूला शेतकरी
एका बाजूला ते सर्व बंदूकदारी बंदुकीचा ते शेवटी ते बंदुकीचा मारा करणार होते, त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये मी उभा राहिलो साहेब, दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि पोलिसांनी सुद्धा सबुरीने घ्यावं. 4 तास संघर्ष चालला साहेब, त्याच्यातून आम्ही शांततेच्या मार्गाने ते आंदोलन पुढे नेलं. 42 लोकांना साहेब 4 वाजता ताब्यात घेतलं. रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत 4 पोलीस स्टेशनला फिरवलं आणि पहाटे 5 वाजता सोडलं साहेब. त्याला पाण्याचा घोट सुद्धा पिऊ दिला नाही. अशा प्रकारचा अत्याचार या पोलीस प्रशासनाने केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचा वापर याच पद्धतीने साहेब ते करतायत. पण आपल्या सर्व विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत. आम्ही नाशिकचे शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत आहोत. 2दा आवाज साहेब तिथे आले, दादा तिथे येऊन गेले, शिवडी गावात सर्व परिस्थिती पाहिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांचा निर्धार आहे. आम्ही प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांनी गळाचा फास बांधलेला आहे साहेब. एकच निर्धार आहे की आम्ही 1 इंच जमीन देणार नाही, फासावर जाऊन जमीन देणार नाही. अशा प्रकारची दाहकता या गावात निर्माण झालेली साहेब. मी आपल्याला विनंती करू इच्छितो की एका बाजूला आम्ही जनतेचा लढा करतोय, आम्ही आजपर्यंत या संपूर्ण लढ्यामध्ये पक्षाचं राजकारण येऊन दिलं नाही. आम्ही शिवसेनेच्या शेतकऱ्याच्या परिषदेमध्ये आम्ही जाणीवपूर्वक केले. उद्धव साहेबांना आम्ही साखरे घातलं की तुमचेच मंत्री या ठिकाणी एमएसआरटीसीचे चेअरमन आहेत एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही भूमिका घ्या आणि हा महामार्ग रद्द करा. त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला साथ द्याल का, तुम्ही पैसे घेऊन घरी बसणार नाही ना. अशा प्रकारचा आमचा अपमान त्या ठिकाणी झाला साहेब. आमच्या सर्व 5 सर्व शेतकऱ्यांनी इगतपुरीतल्या आम्ही त्या संपूर्ण सभेमध्ये त्यांचं असलेलं जेवण नाकारलं साहेब. आणि आम्ही आत्मक्लेश केला की तुम्ही चुकीचं घेताय, आम्ही जेवणासाठी तुमच्या इथे आलेलो नाही, तर आमची या एमएसआरटीसीचे खातं तुम्ही सोडावं ही आमची भूमिका आहे साहेब. पुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने भूमिका घेऊन आम्ही संघर्ष करतोय आणि संघर्षाचा शेवटच्या टप्प्यामध्ये साहेब 8 दिवसापूर्वी आम्ही शिवडे गाव, आझाद गाव या गावातील 2 गावातील लोक आम्ही हायकोर्टामध्ये मुंबईच्या केसेस पण दाखल केल्या आहेत साहेब. हा पण संघर्ष आम्ही सुरू केलेला आहे. त्या सर्व संघर्षाला आपण साथ द्यावी, शेतकऱ्यांसाठी आपण भूमिका घ्यावी इतकं बोलतो आणि इथं सांगतो. समृद्धी महामार्ग झालाच पाहिजे. त्यानंतर माळीवाड्यावरून उपस्थित बाळू हेकडे आणि त्यांच्यानंतर सिनियरहून उपस्थित सोमनाथ वाघ हे मनोगत व्यक्त करतील. माळीवाड्याहून आलेले बाळू हेकडे मनोगत व्यक्त करतील. त्यांच्यानंतर सिनियरहून आलेले सोमनाथ वाघ आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी आपले धन्यवाद देतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने का आपण आमच्या पाठीशी सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी मागे आपण खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपले परत एकदा धन्यवाद साहेब. साहेब दादा सुरुवातीला नाना पळसकरांनी उल्लेख केला का आमच्या औरंगाबादमध्ये 3 शेतकऱ्यांचे 4 शेतकऱ्यांचे जे हृदयविकाराने निधन झालं साहेब, तर त्यात माझे वडील एक होते साहेब. 24 तारखेला ह्या लोकांनी माझ्या शेतात येऊन पोल लावले. 26 तारखेला वडील शेतात गेले, वडिलांनी पोल बघितले, शेतात लावले. वडील संध्याकाळी 4:30 वाजता घरी आले, त्यांना अस्वस्थ वाटायला लागला. आम्ही दवाखान्यात येईपर्यंत त्यांचा हृदयविकाराने रक्ताचाच मृत्यू झाला साहेब. तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांनी काही देशांचे पैसे उचलून काही व्याजाने पैसे घेऊन आणि आमचा म्हशीचा व्यवसाय होता दुधाचा, तर त्या म्हशी विकून वडिलांनी आमच्या 3.5 एकर जमीन घेतली होती. काकाची आणि आमची म्हणून 3.5 एकर जमीन घेतली. मग त्यासाठी त्यांनी गंगापूर सहकारी बँकेकडून 4,10,000 रुपये व्याजाने पैसे घेतले, लोन घेतला. त्यासाठी विहीर आणि पाईपलाईन करण्यासाठी. तर त्या 4,10,000चे साहेब 12 वर्ष 11,30,000 रुपये वडिलांनी व्याजाने भरले. आता पाईपलाईन झाली होती, ठिबक झालं, सर्व काही व्यवस्थित चालू असताना हा नवीन महामार्गामुळं असं झालं. मला सांगा, माझ्या वडिलांनी इतके मेहनतीमध्ये शेत आतापर्यंत इतकं चांगलं कष्टाने कमवलं, आतापर्यंत इतकं चांगलं केलं, अशी सहजासहजी कसं काय मी जमीन सोडू शकतो साहेब? आता माझ्या वडिलांची ती आठवण म्हणून राहणार जमीन मी सोडू शकत नाही जमीन. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर 3 दिवसानंतर आमच्याच बाजूचे शेतकरी लक्ष्मण सुंदरले यांच्या 6.5 एकर मधून 5.5 एकर जमीन जाते साहेब. त्यांनी शेतावर जाऊन बघितलं, 2 पोलचं अंतर बघितलं साहेब, 400 फूट आहे, 120 मीटरचा. त्यांनी बघितलं, आपलं जवळपास पूर्ण क्षेत्र बाधित होतं साहेब. त्यांनाही संध्याकाळी हृदयविकार झटका आला आणि ते पण 1 तासामध्ये त्यांचं पण निधन झालं साहेब. तेच आमच्या वडिलाचे 8 दिवस अगोदर शिवनाथ आप्पा ठेंगे जे आपली मंडीचे त्यांचे 8.5 एकर मधून
7.5 एकर पूर्ण क्षेत्र याच्यात बाधित होतच आहे. त्यांच्याकडे हृदयविकाराने ते क्षेत्र बघितलं, त्याच्यात पण त्यांचं निधन झालं. आणि काहीतरी सरकार पण आहे ना, काहीतरी भव्य दिव्य उभारायचं, काहीतरी भव्य दिव्य प्रकल्प करायचा याच्यामध्ये अशाही काही गोष्टी घडलेल्या आहेत. या बिलकुल सगळं मी सरळ सांगतो का, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने याकडे खरोखर दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही बऱ्याच सगळ्याकडे गेलो, असा आमचा प्रसंग ओढवलेला आहे. तरी तुम्हाला सांगतो साहेब, कोणी छापला नाही. बाकी मग वडिलांच्या बाईटच आहेत, पेपरला पण अगोदरचा आहे का मला माझी जमीन द्यायची नाही. पत्रकार सकाळ पेपरला आपलं छापलेलेच आहे. वडील स्वतः म्हटलेले आहे का मला माझी जमीन द्यायची नाही. त्या बाईट्स आहे वडिलांच्या. पण वडील गेल्यानंतर याची दखल कोणीच नाही घेतली साहेब. हे मला खूप या गोष्टीचं दुःख वाटतं. दुसरी गोष्ट साहेब तुम्हाला सांगतो, आमच्याकडे अगोदर 2 महामार्ग आहे मुंबईला जाण्यासाठी. एक नाशिक औरंगाबाद आणि नवीन मुंबई नागपूर झालेला आहे साहेब. आणि आमच्या माळेवाडा परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपो झालेले आहे. याच्यामध्ये सर 2200 हेक्टर आमची जमीन गेलेली आहे. त्यानंतर नवीन औरंगाबाद जळगाव लोहमार्ग हा प्रस्तावित, याची पण मोजणी झालेली आहे. याच्यात पण आमचं बरंचसं क्षेत्र जात आहे. राहिलेली जी काही थोडीफार जमीन आहे, आम्हाला अल्पभूधारक शेतकऱ्यांना कष्टासाठी काही जमीन बाकी आहे, ही पण या महामार्गात जाणार आहे. तर मग आम्ही काय करायचं? त्यानंतर आमचा माळेवाडा दौलताबाद परिसर हा जो आहे फजाबाद, हा बागांसाठी प्रसिद्ध आहे. पेरू असो, अंजीर असो, चिकू असो, हे सर्व साहेब हे बाग याच्यातून पूर्ण बाधित होत आहे. मग आम्हाला शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यानंतर तुम्हाला सांगतो साहेब, कायदा सांगतो हरितपट्टा संरक्षित असावा. पण आमच्या माळेवाड्या आणि दौलताबाद परिसर याचे उलट चित्र आहे. याच्यामध्ये यांचा 6वा मुद्दा आहे MSRDC GR मध्ये. याच्यामध्ये असा GR आहे का हरित क्षेत्र वगळून हा महामार्ग करण्यात यावा. आणि नेमका हरित क्षेत्रातूनच हा महामार्ग जातोय. आणि हे आकडेवारी दाखवण्यासाठी याच्या अगोदर राजेश मोबाईलवर नवीन रोज काहीतरी स्टेटमेंट द्यायचे. पण जसं हरणे सरांनी त्यांचा पूर्ण इतिहासच काढला त्यांचा घोटाळ्याचा. त्याच्यानंतर MSRDC काय केलं, नवीन पिल्लू पुढे केलं 8 दिवसापासून. याचं ज्यावेळेस नाव आहे किरण कुरुंकर, सेवा व्यवस्थापक. हा माणूस काय सांगतो का पूर्ण जे 11 जिल्ह्यातले जे समजा काही क्षेत्र याचे बाधित होती, याच्यामध्ये फक्त 14% सिंचनाखाली येतात. साहेब तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पुरावे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 7.5% हे सिंचनाखाली येत आहे. मग राहिलेलं बाकीचं आम्ही 6.5% झालं का 10 जिल्ह्यामधून. ही पण चुकीची त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे का मराठवाड्याला, विदर्भ मराठवाड्याला हा महामार्ग विकास करणार आहे. मला सांगा साहेब, परवाच्या दिवशी पेपरला त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी सांगितलं का नागपूर पासून जर मुंबईला जायचं तर टोल फ्री राहणार. पण मधून जर एखाद्या हायवेवर जर कोणी हायवे येणार सर म्हटलं एखाद्या सबवेने या हायवेवरती, तर त्याला टोल लागतात. मग मराठवाड्यासाठी टोल, नाशिकसाठी टोल, ठाण्यासाठी टोल, मी आमची समृद्धी, हीच आमची समृद्धी का? मग हे पण अत्यंत चुकीचे आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो साहेब, 20 वर्ष झाले आम्ही विहीर खणलेली. 20 वर्ष बाग आहे त्याच्यामध्ये, पेरूचा बाग आहे, केशर आंब्याचा बाग आहे. आणि याने जे प्रसिद्धी काढलं परिपत्र, जे सातबारे काढले, याच्यामध्ये यांनी जिऱ्याची जमीन दाखवली. आमच्या सर्व क्षेत्राच्या पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातल्या जवळपास 90% जमीन या जिऱ्याची दाखवल्या. आधी 20-20 वर्षापासून मागं उभा आहे. मग यांनी कुठून आकडेवारी काढली? तर ही पण चुकीची आहे का? मीडियावर सांगण्यासाठी का, प्रिंटमध्ये काय विरोध झाला तर सांगण्यासाठी का बाबा हे असंही काही क्षेत्र आहे का हे असं आहे. त्याच्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवलेले, याचे आतापर्यंत 4 वेळेस आक्षेप नोंदवलेच आहे. यांनी एकतर्फी राजेश मोबाईल आणि मुंबईलाच निकाली काढले, आम्हाला कुठे त्या प्रकारचं बोलवलं नाही. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री सांगतात आहे का हा महामार्ग महाराष्ट्राला 20 वर्ष पुढे घेऊन जाणार आहे. मला सांगा साहेब, कोणाच्या बेसवर? मूळ बाया कोण आहे? शेतकरी. मला सांगा, जर शेतकऱ्याचे जर जीवावरती हा महामार्ग बनत असेल आणि महाराष्ट्र जर 20 वर्ष पुढे जात असेल या महामार्गामुळे, मग अजून अशा काहीतरी योजना राबवून आता शेतकऱ्याला 20 वर्ष पुढे नेऊन ठेवा ना तुम्ही. असं काहीतरी योग्य त्याचं हे करा. त्यानंतर तुम्हाला आणखी सांगतो साहेब, याचे जे खाजगी सामान्य या लोकांनी जे नेमलेले हे अत्यंत चुकीची माहिती देतात. शेतकरी पूर्ण अशिक्षित असतात. प्रत्येकाच्या बांधावरून एकेकाला धरणार, एकेकाला पकडणार आणि त्यांना म्हणणार 4 नंबरचा फॉर्म असतो साहेब आक्षेपसाठी आणि 5 नंबरचा फॉर्म असतो सहमतीसाठी. 5 नंबरचा फॉर्म खालून ठेवणार, 4 नंबरचा वरतून ठेवणार, आक्षेपचा पूर्ण वाचून दाखवणार. ठीक आहे, तुम्हाला जमीन द्यायची ना, याच्यावर सही करा तुम्ही. आणि हळूच खालून एक 5 नंबरचा फॉर्म काढणार आणि त्याच्यावर पण सही केला. 4 नंबरचा फॉर्म बाजूला टाकून दिला आणि अशा पद्धतीने पण 5 नंबरच्या हरकतीच्यावर त्यांनी सहमतीच्या त्यांची सहाय्य घेतला. म्हणून ते सांगता मुख्यमंत्री साहेब 84% लोकांनी सहमती दिल्या. अशाही काही पद्धतीने अशिक्षित लोकांकडून नेहमी सहमती घेतलेल्या आहेत. आणि सांगतो साहेब तुम्हाला, या महामार्गासाठी आम्हाला तरी सर जमीन घ्यायची नाही, आमचा तीव्र विरोध आक्षेप आहे. आपण मला बोलण्याची संधी दिली आहे, त्यांचे मी धन्यवाद मानतो. यानंतर अमरावतीहून आलेले तुकाराम बसने ते मनोगत व्यक्त करतील.
अत्यंत छाती फुडायला लावणारे हे शेतकऱ्यांचे अनुभव आपण या ठिकाणी ऐकत आहोत. अमरावतीवर उपस्थित असलेले तुकाराम नसमे सर या प्रसंगी बोलतील. त्यानंतर हडस पिंपळगावून आलेले काकासाहेब निगोटे मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या समृद्धी महामार्गाच्या संबंधानं आपलं गाऱ्हाणं मांडण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बाधित शेतकरी बंधू, तर म्हणजे विदर्भामध्ये 5 जिल्हे या समृद्धी महामार्गामध्ये आहेत आणि आम्ही दुहेरी अडचणीमध्ये आहोत. परवा मुख्यमंत्री अमरावतीला आले असता आमच्या विभागाचे आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपला विदर्भ 50 वर्ष पुढे जाईल. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सगळे लोक ऐकतो आहोत. सन्माननीय हरणे यांनी मांडलेली जी भूमिका आहे ती या संदर्भात सर्वमान्य भूमिका आहे. खरं म्हणजे लबाडांना लबाड ठरवण्यात आम्हाला जे अपयश आलं त्याचे परिणाम आम्ही भोगतो आहोत आणि ही लबाडी साधीसुधी नाही. ही लबाडी फार मोठी आहे. प्रशिक्षित नागपूरचे 150 एमपीओ हे या समृद्धी महामार्गाकरता विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये घरोघरी फिरत आहेत. हे कोण लोक आहेत आणि कुणाची समृद्धी करण्याकरता तुम्ही आम्हाला पटवताय? या देशामध्ये समृद्धी महामार्गाच्या पूर्वी एक कायदा आपण सर्वांनी मान्य केला. आम्ही एवढीच मागणी करतो की ज्या कायद्याने या देशातल्या शेतकऱ्याला अधिकार मिळाला, माझी जमीन एखाद्या विकासाच्या प्रकल्पाकरता द्यायची की न द्यायची हा माझा अधिकार आहे. आम्ही एवढंच तर विचारतो की ज्या कायद्याला सर्वांनी मान्यता दिली त्या कायद्याअंतर्गत त्या महामार्गाचा विचार होणार आहे का नाही? काय होणार आहे? दुसरं असं मला कधी कधी नवल असं वाटते, अनेक बाबतीमध्ये आमचं सरकार दररोज सांगते कायदा आपलं काम करणार. इथं कुठं कायदा काम करतो? इथं कुठे गेला कायदा? संयुक्त मोजणी करता दोन्ही बाजूची मान्यता आवश्यक असताना आमची मान्यता घेत नाहीये. परवा आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या गावामध्ये मोजणी करता आले. वीरेंद्रभाऊ जगताप आणि आम्ही सर्व लोकांनी ती जी काही मोजणी करणारी यंत्रणा आहे त्यांना सांगितलं तुम्ही विचारलं कोणाला? कोण आम्हाला विचारतंय? आणि म्हणून विदर्भामधल्या 5 जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातली 46 गावं, नागपूर जिल्ह्यामधून हा मार्ग ज्या हिंगणा तालुक्यातून सुरू होतो ते शिवमडगा गाव आणि तिथं सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. खरं म्हणजे आम्ही हैराण झालो की आम्हाला प्रत्येक माणूस येतो तुम्हाला पैसे किती पाहिजे. त्या पैसे देण्याकरता जर एवढे पैसे होते, आत्ताही तुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पडलेले आहे. पोते जवळ नव्हते, पोते खरेदीसाठी नव्हते. आमच्याकरता पैसे आले कुठून? आले दिले कोणी? आणि म्हणून 5ही जिल्ह्यामध्ये किसान समितीच्या वतीनं आणि समृद्धी महामार्ग कृती समितीच्या वतीनं आज जसं माननीय शरद पवार डॉक्टर कांगो साहेब यांनी आमचे गाऱ्हाणं ऐकण्याकरता या ठिकाणी मिटिंग घेतली, आम्ही तशाच मिटिंगा गावागावामध्ये घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे हे ऐकवलं. वाशिम जिल्ह्यामधला एक शेतकरी, ज्या शेतकऱ्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं तुझ्या 3 एकर जमिनीचे 16 कोटी रुपये देणार, त्या भल्या माणसाने काय सांगितलं? 16 कोटी रुपयाचे 15.5 कोटी रुपये तू घे आणि मला 50 लाख रुपये दे. हे कोण करते तसं? आणि म्हणून या महामार्गाला विरोध असल्याची 2 कारणं. ज्या गावामधून मी इथं आलो त्या गावच्या 180 लोकांची जमीन बाधित आहे. आम्ही सर्व लोकांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे. मग तुम्ही 80-90% या महामार्गाला संमती मिळाली असं कुठल्या आधारावरती बोलता? ज्या भागामधून हा रस्ता येतो, आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या गावाजवळ केवळ औरंगाबाद नागपूर हा मार्ग फक्त 100 मीटरवरती आहे, 100 फुटावरती आहे. आम्ही कोणालाही सांगावं? आणि खरं म्हणजे आता आमचं ऐकूच नाही असं ज्या सरकारला वाटते त्या सरकारच्या पुढं आता आम्ही काही अनेकदा जाणार नाही. आम्ही एकदा सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत आम्ही अनेक गावची जमीन मोजणी सुद्धा करून दिलेली नाही. आणि इथून पुढं जर या सरकारला असं वाटत असेल की हा आमच्या समृद्धीचा मार्ग आहे, कमीत कमी या मार्गाचं नाव तरी बदलून टाका.
हा समृद्धी महामार्ग आमच्यासाठी नाहीये. असतील ज्याच्यासाठी त्याच्याबद्दलचं लिखाण चाललेलं आहे. काही लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ही समृद्धी कोणाची, आणि म्हणून या निमित्तानं ही जी चर्चा होते, खरं म्हणजे आमची अपेक्षा हीच होती आणि जी या ठिकाणी व्यक्त होते की ही घराणं हे म्हणणं आम्ही कुठे मांडावं. 16 ऑगस्टला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये एक कायदा दुरुस्त झाला 1955च्या याचा हायवे ऍक्टचा. कुणाकरता केला, कशाकरता केला, आणि या सगळ्या बाबीची चर्चा झाली पाहिजे. आणि या महामार्गाला खरं म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न या सरकारने सोडला पाहिजे. हा मार्ग करू नये असं बोलल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आत्ताचे आम्हीच आमच्या वतीनं निवडून दिलेले जे राज्यकर्ते आहेत ते म्हणतात तुमचा विकासाला विरोध आहे. खरं म्हणजे आम्हाला समजत नाही आमचा या विकासाला विरोध काय, कशासाठी आहे. माझ्या गावात 4 प्रकल्पाचं पाणी येण्याची परिस्थिती आहे आणि त्या भागातून हा रस्ता जातोय. कशाला आपण प्रकल्प केले? जी जमीन तुम्ही आपण सिंचनाखाली आणणार आहे ती जमीनच तुम्ही पुन्हा या रस्त्याखाली घेताय. कशा करता? ज्या जमिनीचं अधिग्रहण झालं, ज्या जमिनी सरकारने मान्य केल्या, नागपूर औरंगाबाद रस्ता या रस्त्याचं 10 वर्षापूर्वीचं काम आणि त्याचं 4 पदरी रस्त्याचं जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे. केवळ 2 पत्र झालेले आहे. आम्ही विनंती करतो तेव्हा ते म्हणतात तुम्हाला या मार्गाचं महत्व कळलेलं नाही. हा मार्ग विशाल मार्ग आहे आणि या मार्गाची जी काही मूर्ती आहे ती आंतरराष्ट्रीय मूर्ती आहे. खरं म्हणजे आम्हाला असं वाटते आंतरराष्ट्रीय मूर्तीचा आणि जर तुमच्या स्वप्नाचा तो मार्ग असेल, तुमच्या स्वप्नाकरता आमच्या सगळ्या पिढ्यांच्या आम्ही आमच्या जमिनी तुम्हाला देण्याकरता आम्ही आता रिकामे नाही एवढी भूमिका या ठिकाणी मांडतो. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेत्यांचं आभार मानून या महामार्गाबद्दल अत्यंत स्पष्टपणानं जी भूमिका या समन्वय समितीचे महाराष्ट्राचे जे कार्यकर्ते ज्यांनी पहिल्यांदा मांडली, विदर्भामध्ये सुद्धा आम्ही विभागीय आयुक्तावरती इथं आमदार झलक आहे, वाशिम जिल्ह्याचे आमदार, चांदूर धामणगाव जिल्ह्याचे आमदार वीरेंद्र जगताप आहे. हे सगळ्या मंडळी खरं म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न येतो जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं सुद्धा कोणी ऐकणार नाही. मग तुम्ही ऐकणार कोणाचं आहे? केवळ ठेकेदाराचा आणि केवळ तुमच्या एनजीओच्या भगवंताचा ऐकून आमच्यावरती हा मार्ग राखणार आहे का? कायदा तुम्हाला मान्य नाही. या सगळ्या गोष्टीबद्दलचा या ठिकाणी उहापोह होतोय. मी आपल्याला विनंती करतो विदर्भाच्या विकासाचं गाजर दाखवून या मार्गाची आम्हाला मुळीच गरज नाहीये आणि अशा प्रकारचा मार्ग आणून या राज्यामधल्या शेतकऱ्याचं जीवन सुखी होईल अशी आम्हाला मात्र सुद्धा ही काही शाश्वती वाटत नाही. आणि म्हणून जो काही प्रयत्न चाललेला आहे तो खोटारडेपणाचा प्रयत्न चाललेला आहे, तो लबाडीचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही लबाडी एकदाची थांबवा एवढीच आम्ही आपल्या पुढे या समृद्धी महामार्गाबद्दलचं गाऱ्हाण व्यक्त करतो. आणि यानंतर जे मनोगत व्यक्त करणार आहे त्याला विनंती असेल की आपण 2 मिनिटांमध्ये कुणाही मान्यवरांचं नामोल्लेख न करता आणि इतर न बोलता आपण आपला अनुभव आपल्याशी संबंधित जे कार्य आपण केलं आहे ते इथं सांगावं. काकासाहेब निगोटे हळद पिंपळून आलेले आहेत. त्यांच्यानंतर वाशिमहून आलेले प्रल्हाद ओळकर हे मनोगत व्यक्त करतील. माझं नाव काकासाहेब करून निगोटे, गट नंबर 97 हळद पिंपळगाव. मी माझं मनोगत व्यक्त करतो. तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. मी माझं मनोगत व्यक्त करतो कारण मी आता काही वक्त नसल्यामुळे पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय. त्याच्यामुळं माझं काही समजा मुद्देसूद बोलणं नाही झालं तर तुम्ही श्रोते हुशार असं समजून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्याचा बरबादी महामार्ग, त्या बरबादी महामार्गातील बाधित झाल्या शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय व्यासपीठ यांना शेतकऱ्याच्या वतीने मी थोडक्या मोठ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला जे सांगायचे ते समजून घ्याल अशी मी आशा करतो. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी काही फारसा शिकू शकलो नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला शाळेत असताना शेतीची कामे करावी लागतात. उच्च शिक्षणासाठी शेतकऱ्याकडे पैसा नसतो. आई वडील शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी राहून शेती विकली नाही, काबाड कष्ट करून शेती टिकून धरली आणि ती मुळातही शिकलेली नाही. आणि ती शेती जी उदरनिर्वाहाची गोष्ट आहे ती समृद्धी महामार्गासाठी हातून जाणार असल्यामुळे काही सुचत नाही. मी एवढ्या मोठ्या स्टेजवर बोललो नसतो परंतु TV 9 या चॅनलवर समृद्धी विरोधात शेतकरी आक्रमक या कार्यक्रमात भाजप प्रवक्ता विश्वास
पाठक राष्ट्रवादीचे प्रवक्ता महेश तपासे यांना म्हणाले की तुम्ही शेतकऱ्याच्या अडून राजकारण करता, समृद्धीला विरोध करता असं ते बोलले. त्याच्यामुळे मी मुख्य या स्टेजवर बोलण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्याच्या प्रकल्पाला विरोध नाही, परंतु पाठक साहेब हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना अगदी आमच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. कारण शेतकऱ्याचे कोण ऐकणार, आंदोलन करायचे तर घरची कामे सोडून आंदोलनाला जायचे. 200-400 रुपये खर्च तर रोज आंदोलनाला जाणं ही परवडणारे नाही, स्टेजवर बोलता येत नाही. म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी आमचे गाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेबांसमोर मांडले. त्यांनी विरोध दाखवला आणि हे म्हणतात शेतकऱ्यांच्या आडून विरोध करतात. खरं तर हा समृद्धी महामार्ग कशासाठी, कोणासाठी, शेतकऱ्यासाठी की शासनासाठी? शेतकऱ्यासाठी तर मुळीच वाटत नाही. कारण बागायती सुपीक या जमिनी रोडमध्ये चालली आहे. 80% जमीन ही बागायती आहे. शासन म्हणते 14% जमीन बागायत आहे. कोणत्याही कायद्यात सुपीक जमीन शासनाला घेता येत नाही. यापूर्वी बऱ्याच प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना पुरेपूर मोबदला दिला नाही. आज त्यांच्या हाताला काम नाही, हातात जमीन नाही, कर्जबाजारी झाले आणि शिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि तीच जमीन शासनाने कंपन्याला दिली, कंपन्यांनी कर्ज काढले, कंपन्या दिवाळखोरीत काढल्या, कोट्यावधी रुपयाचे कर्ज बुडवले आणि ती जमीन आज पडीक आहे आणि तिच्या कामगाराचेही हाल शेतकऱ्यासारखे आहे. मग ही समृद्धी मार्ग कशासाठी, कोणासाठी? जुना मुंबई नागपूर मार्ग 100-200 मीटरवर असताना समृद्धी महामार्ग कशासाठी? जुना मार्गापेक्षा फक्त 34 किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी सध्याचे बजेट 46,000 कोटी आहे. जुन्या मार्गाचे खड्डे पडले आहेत, अपघात होतात, अरुंद रोड आणि रोडवर खड्डे असल्यामुळे 18 तास लागतात. तोच रोड रुंद करा, 8 पदरी करा, खड्डे बुजून गुळगुळीत करा, 8 तासात मुंबई नागपूर पोहोचता येईल. तर मग नवीन मार्ग कशाला? आणि तो 400 फूट, एक पदर जर 12 फुटाचा धरला तर 8 पदरीचे 96 फूट होत्या. डिवायडर नालीचे जागा करून 150 फूट जागा घ्या. समजा तो जुना रोड ऑलरेडी 100 फुटाचा आहे, त्याला 50 फूट आणखी वाढवून घ्या. 400 फूट कशासाठी? आज जसे पवार साहेबांना आम्ही सांगत आहे तसे शिवसेना जिल्हा प्रमुख दादा यांना पण सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने त्यांनी पण विरोध दाखवला, परंतु सत्तेचा मोह आवडत नाही. शेतकऱ्यांपेक्षा सत्ता प्रिय आहे, परंतु भाजप सरकार, फडणवीस सरकार त्याचा उपयोग समृद्धी महामार्ग होईपर्यंतच करणार आहे. त्यांच्या मागे मोठे कारण आहे. ते कारण असं आहे की फडणवीस साहेबांना विदर्भ वेगळा करायचा आहे. विदर्भवासियांना त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि ते शिवसेना होऊ देणार नाही. फडणवीस साहेब तर हुशार आहेत, त्यांनी असं समजलं विदर्भ वेगळा झाला तर आपल्याकडे पायाभूत सुविधा राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारकडून रोड होऊ देणार नाही. मग शिवसेना वेगळ्या विदर्भाला विरोध करते. मग करायचं काय? पायाभूत सुविधा रोड करून घ्यायच्या, शिवसेनेला गोड बोलून करून घ्यायच्या. पण शेतकऱ्याच्या वतीने शिवसेनेला सांगू इच्छितो, हे सरकार खोटरडे आहे. सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण त्यांनी सांगितले शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन घेणार नाही, पण प्रत्यक्ष तसे काहीच नाही. पोलीस बळाचा वापर करून मोजणी, नोटीस हमकावशी कायद्यासारखे आहे. आणि राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन त्यांना विरोध करतात, तर त्यांना म्हणतात शेतकऱ्याच्या आडून विकासाला विरोध करतात. आमच्या कृती समितीचे बबन हारणे 2013 मध्ये भूसंपादन कायदा लागू करा, त्यामधील कलम 108 नुसार खाजगी वाटाघाटी करू नका असे म्हणाले. त्यांना कायदे पंडित म्हणून हिनवलं गेलं. कायदे पंडित नका काय नसाला, परंतु सरकारने सांगावे की किती शेतकऱ्यांना लँड पुलिंग माहिती आहे. आता इथे जेवढे शेतकरी उपस्थित असेल तर त्यांनी सगळ्यांनी सांगावा की लँड पुलिंग म्हणजे काय, तुम्हाला कळलं का? आतापर्यंत शासनानं लँड पुलिंग आणलं, त्यांच्याच मनाने आणलं, त्यांच्याच मनाने कॅन्सल केलं. अशा 2-3 काहीतरी प्रोजेक्ट आणले, त्याची माहिती आमच्यापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत बिलकुल काही पोहोचत नाही. किती शेतकऱ्यांना खासगी वाटाघाटी माहिती नाही, शेतकऱ्यापर्यंत कोणतीही माहिती जात नाही. हरकतीसाठी जाहिरात देण्यात आली, अशा पेपरला देण्यात आली. लोकविषय जो शहरात देखील विकत नाही. खेडेपाड्यातल्या लोकांना काय माहीत होणार? आणि शेतकरी तर आला हरकती फॉर्म्युला ज्यांच्याकडे बोलू द्या मला. काही फक्त शेवटचा माणूस काय तुम्ही मागा, तुम्ही आवडतं घेतो, काही अडचण नाहीये. मला बोलण्याची सवय नसल्यामुळे मी माझं मनातलं लिहून आणलं आणि बोलतोय.
खेड्यातल्या लोकांना काही माहीत होणार आणि हरकतीचा फॉर्म्युला आहे त्यांच्याकडचं म्हणजे शेतकऱ्यांना फॉर्म्युला शासनाचा फॉर्म्युला कार्ड हरकतीचा कसे सगळ्याचे समजा संबंधी आहे फक्त काही हरकती असं तर तेवढ्या द्यायचे असं त्यांचे तो फॉर्म होता. हे सरकार म्हणजे इंग्रज कारण हे इंग्रजांनी जसं आपले शिपाई आणि आपलेच लोक मानले तसं हे सरकार कोणत्या तरी संस्थेला करोडो रुपये देऊन सांगितले की आम्हाला सर्वे करून द्या. त्या कंपनीने शेतकऱ्याचीच मुलं कामाला लावून घेतली. त्या मुलाने असे पटवले तुम्हाला खूप पैसे मिळतील, तुम्हाला शासकीय नोकरी लावले जाईल, तुमचे पूर्ण कर्ज माफ होईल, पूर्ण पाईपलाईनचे पैसे मिळतील, बेरीचे खूप पैसे मिळतील. आता मोजणी कर द्या, तुमचा भागाची लागेल, नंतर मोजणी केली तर तुमचं करोडो लागेल. सध्या पिकाचा फोटो येईल, नंतर उन्हाळ्यात पीक राहणार नाही आणि हे सगळ्या शेतकरी मोजणीला विरोध करू नये म्हणून जमीन द्यायला विरोध करू नये म्हणून प्रत्यक्ष सरकारी अधिकारी शेतकऱ्यांना भेटलाच नाही. ही खाजगी माणसे शासनापर्यंत शेतकऱ्याच्या विरोधाची काहीही माहिती पाठवत नाही. आणि आता तर खाजगी वाटाघाटीने पुन्हा करोडो रुपये देऊन खाजगी व्यक्ती मार्फत वाटाघाटीचे अशा शेतकऱ्यांची मुले येतील, अशी छोटी माहिती देतील. मी एकच सांगेन सगळ्या शेतकऱ्यांना, कोणीही आपली जमीन द्यायची नाही, कारण हे सरकार बोलतंय आणि करतंय. या प्रकल्पापासून शेतकऱ्यांना तर नक्कीच फायदा नाही. उलट शेतकऱ्याला रोडवर चढायचं तर टोल द्यावा लागेल, रोडवर उतरायचं तर टोल द्यावा लागेल. कारण टोल फ्री रोड हा फक्त नागपूर मुंबई आहे, मधल्या शेतकऱ्याला कोणालाच नाही. फडणवीस सरकारचा फायदा आहे, मंत्र्याचा फायदा आहे. कारण कोणतंही काम जर घ्यायचं ठरलं तर शासनाला किंवा पुढाऱ्याला त्यांच्या जवळच्या लोकांना ते काम मिळतं, कंत्राट मिळतं. जवळच्या कार्यकर्त्यांना दिलेले कंत्राट दाराला दिले जाते. कंत्राटदाराला असे वाटते की हा बजेटमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे आणि बाकीचं बजेट मिळून मिसळून खायचं. रोड पडू, पूल पडू, विकास होऊ ना हो, परंतु कंत्राटदाराला साखळीचा नक्की विकास होतो. तर हा सध्याचा 46,000 रुपये कोटीचा प्रकल्प पुढे चालून बजेट अपुरे पडेल ना, तो 200 लाख कोटीचा होईल. मग सगळ्यांची समृद्धी होईल. फडणवीस सरकारला वेळ करण्यासाठी मात्र मोठा होईल. या उलट शेतकऱ्यांना आज ठरवलेले पैसे अल्प व्याजदराने किती वर्षांनी मिळतील हे सांगता येत नाही. त्यावेळेस जमिनीचे दरही खूप वाढलेले असेल, खर्च होऊन जाते. धन्यवाद. कृपया विनंती, मान्यवरांनाही बोलायचं आहे. आपण याविषयी सविस्तर वर्णन केल्यापेक्षा आपले जे मुद्दे आहेत, आपल्या गावाशी आपल्या शेतीशी संबंधित आपले मुद्देच फक्त आपण इथं मांडायला विनंती आहे. यानंतर वाशिमवर उपस्थित प्रल्हाद कोळकर आणि यानंतर जालन्यावर उपस्थित प्रशांत वाडेकर. केवळ 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. आमच्या देशाचे जाणते राजे सन्माननीय शरद पवार साहेब व समस्त विचार मंडळ, मी वाशिम जिल्ह्यातून आलोय. या राज्यामध्ये सर्वाधिक या समृद्धी महामार्गात जमीन वाशिम जिल्ह्याची जात आहे. तब्बल 1 वर्षापासून आमच्या जिल्ह्यातील लोक संघर्ष करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांचं यांचं काही एक ऐकून घ्यायची तयारी नाही आहे. क्लीन माणसं म्हणजे मोकलवार असेल किंवा अन्य अधिकारी असतील, या मुख्यमंत्र्यांनी क्लीन माणसं दिलेत नाही. त्यामुळे त्याचा क्लिअर निर्णय बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे ते काही आम्हाला स्वच्छ देतील याची किंचितही आशा नाही. आमच्या भागात सर्वाधिक म्हणजे जिथे दादांनी जमिनी दादांच्या माध्यमातून असतील, जनसाहेबांच्या माध्यमातून असतील, त्या भागात लाभ क्षेत्राची धरणं झाली. त्या धरणावरील लाभ क्षेत्रातील जमीन उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान चालू आहे. अन्याय झालं सिंचनाबाबत. आमच्या जिल्ह्यात चिमणीला प्यायला पाणी मिळेल एवढंही धरण 2.5 वर्षात बांधल्या गेलं नाही. हे सत्य आहे. या आमच्या जिल्ह्यातील अनेक एसडीओ बदलले, आमच्या तालुक्यातील अनेक तहसीलदार बदलले, तरीही लोक गुंठावर जमीन द्यायला तयार नाहीत. या वर्षभरात राधेश्याम मोकलवार आणि त्याच्या हजारो केले सपाट्यानं वाशिम जिल्ह्यातील
इंच वर जमीनही खरेदी केलेली नाही. त्याच्यामुळं जमीन देण्याला शेतकऱ्याचा कडाडून विरोध आहे. एक आनंदाने सांगावं वाटते, एक लोकप्रतिनिधी म्हणून अमित भाऊ जनक असतील एक तरुण व्यक्तिमत्व आहे. 1 वर्षापासून आतापर्यंत पक्षाचा कोणताही विचार न करता शेतकऱ्यासोबत शेतकरी नेते म्हणून आहे. मी आपले तुकारामजी बातमी असतील अमरावतीला आम्ही स्पष्ट आमचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला. त्यामध्ये मुख्यमंत्री इथपर्यंत बोलले, आता आम्ही राजीनामा द्यावा काय, आमच्यातला एक शेतकरी कुठला व्हायला टाकतो. आम्हाला लढायचं आहे, या लबाड लोकांसंग लढायचं आहे. आज आमच्या हरकतीचा विचार केला जात नाही. आमच्या केंद्र गावाचे प्रभाकर बादल सरणावर चढले. सरणावर चढल्यानंतर हे सारे लोक गोळा झाले. काल परवा आम्ही 2 दिवस झाले संघर्ष यात्रा काढली. केंद्रमध्ये संघर्ष यात्रा घेतली. संघर्ष यात्रेत 500 तरुण असलेले आणि 1000 पोलीस आजूबाजूला. गावागावात आमच्या जिल्ह्याच्या मुख्यमंत्र्याचे प्रतिकात्मक पुतळे लावले जात आहेत. तरी जागा येत नाही. आम्हाला एक विश्वास आहे, अनुभवातून विश्वास आहे. आमच्या पांगरी कुठे गावात 1972 साली एक गाव एक मोठं आंदोलन झालं होतं. ते आंदोलनात 2 समाजातील वाद मिटवण्यासाठी जेव्हा मी बालक असेल तेव्हा शरदचंद्र पवार साहेब आले होते. पवार साहेबांना आज मी त्याची खात्री देतो, साहेब तुम्ही गेले आले आमच्या गावात, तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावात कोणत्याही समाजात घराघरात वाद निर्माण नाही झाला नाही. आजही आमच्या पांगरीकोटे गावात तुम्ही आले तेव्हा दिलेले विचार आणि तुम्ही दिलेला संदेश पाळतात, तुम्ही दिलेला आदेश, तुम्ही दिलेले शब्द पाळतात. आज तुम्ही जो निर्णय घेणार तोही उभा महाराष्ट्र पाळेल याची मी खात्री देतो. माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या आमचं नातं काय, जय विजय शिवराज. धन्यवाद. यानंतर जाणार उपस्थित प्रशांत वाडेकर आपलं बोलवितात मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर माननीय आमदार वीरेंद्र जगताप हे मनोगत व्यक्त करतील. शेतकऱ्यांचे जाणते नेते आदरणीय पवारसाहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व समृद्धीवादी शेतकरी, मी ज्या 1 वर्षापूर्वी जेव्हा या रस्त्याची घोषणा झाली आणि श्री मोपलवार हे प्रेझेंटेशन करण्यासाठी जालन्याला आले, त्या प्रेझेंटेशन मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहित सर्व आमदार मान्य राजेंद्र टोपे सर सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी कोणाला बोलवलं, या काही ज्या शेतकऱ्याला बोलवलं नाही, त्या प्रेझेंटेशन साठी त्यांनी जालना शहरातील जे नामवंत व्यापारी, जे उद्योगपती आहे, अशा लोकांना बोलवलं आणि त्याची चावलामा शेतकऱ्याला लागली आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही तो कार्यक्रम उधळून लावला. ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही जमीन घेणार आहात त्यांना तुम्ही बोलवणार नाही, त्यांना फक्त त्याचं बाजारीकरण करायचं. आज माझ्या गावामध्ये जालन्यापासून नागपूर जवळ गाव आहे, 4-5 किलोमीटर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे आमच्या गावाचा भाग येतो. आज त्या गावामध्ये विक्री करतायत आणि जिल्हा विभागीय आयुक्तामार्फत परवानगी काढून खरेदी विक्रीचे व्यवहार करतायत. आणि शेतकऱ्यांची समृद्धी करायची नाही साहेब. आमचा देऊळगाव राजा अमित जनक साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. देऊळगाव राजा चिखला बुलढाणा रस्ता अत्यंत 2-3 वर्षापासून उखाडलेला आहे, जो जुना नागपूर हायवे होता. आणि आज त्या रोडवर साहेब 500 ते 600 ऍक्सिडेंट झाले असतील या 2-4 वर्षामध्ये, पण त्या रस्त्याचं काम या शासनाने केलं नाही. पण नवीन रस्त्याला आज यांच्या फायद्यासाठी नवीन रस्ता करतायत. माझी साहेबांना विनंती आहे, आपण शेतकऱ्यांचे जाणते नेते आहात आणि आमचा सर्वांचा विश्वास आपल्यावर आहे. तर आपण जो निर्णय घ्याल तो शेतकऱ्याच्या हिताचा घ्याल आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हा सर्व शेतकऱ्यांना मान्य राहील, सर्व संघर्ष समितीला मान्य राहील. एवढं बोलून मी माझी 2 शब्द. माननीय आमदार वीरेंद्र जगताप यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. त्यांच्यानंतर इगतपुरहून आलेले कचरू पाटील टुकडे मनोगत व्यक्त करतील. फुले शाहू आंबेडकरांना अभिवादन करतो. देशाचे जाणता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनाही अभिवादन करतो आणि
विदर्भची समृद्धी आणि अनुशयग्रस्त विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला वनवास संपावा आणि त्याचा शेतमाल मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये 6 तासामध्ये पोहोचावा आणि त्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी, बाजारभाव मिळावे, या खोट्या आशेनं जो समृद्धीचा महामार्ग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला दाखवत आहे, त्याचा सर्वप्रथम विरोध जर कुठे सुरू झाला असेल तर अमरावती जिल्ह्यात. आदरणीय साहेब, आमचे कम्युनिस्ट पक्षाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते तुकारामजी भसने सविस्तर याबद्दल बोललेले आहेत. आम्ही सर्वात पहिल्यांदा या संदर्भात मीटिंग घेतल्या, 5 जिल्ह्याच्या मीटिंग घेतल्या. त्याच्यामध्ये अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अनिल छनाक, रणजित कांबळे आणि राष्ट्रवादीचे चंद्रकांत वाशिमचे हे सर्व मंडळी हजर राहून विभागीय आयुक्त कार्यालयावर जवळपास दिवसभर धरणे आंदोलन सुद्धा केले. सगळ्या हरकती नोंदवल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यातून 3 राष्ट्रीय महामार्ग साहेब जातात. नागपूर, अमरावती, अकोला, धुळे, अहमदाबाद. दुसरा बऱ्हाणपूर, अमरावती, नांदगाव, यवतमाळ, वणी, चंद्रपूर, आदिलाबाद आणि तिसरा नागपूर, वर्धा, तळेगाव, कारंजा, जालना, औरंगाबाद, सिंदरगड. पुन्हा 4था महामार्ग आणि त्याच्यासाठी नागपूर, वर्धा, तळेगाव, कारंजाच्या भेटायला आले होते साहेब. ते म्हणे साहेब विरोध करा. म्हटलं साहेब मी जर विरोध केला नाही तर मला माझे शेतकरी निवडणुकीमध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही. 40 गावातील 800 शेतकऱ्यांची 2000 हेक्टर जमीन साहेब माझ्या मतदारसंघातली जाते. तेव्हा ते म्हणाले साहेब विरोध करा पण थोडा कमी करा. आता मोपलवारकडून ही जमीन मिळणं शक्य नाही किंवा मोपलवारचे प्रयत्न कमी पडत आहेत, तेव्हा त्यांनी कुणीतरी कुरुंकर नावाचा असिस्टंट गणित येथे आहे आणि तो पुन्हा पेपरमधून थापेबाजी करून लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्या माध्यमातून काही जे शेतकरी आहेत की ज्यांची जमीन फार हलकी आहे, माझ्याच गावाला लागून दुसरं धोत्रा नावाचं गाव आहे, तिथले 2-3 शेतकरी असे आहेत की ज्यांची जमीन विटाच्या भट्टी करता मुरुमच जातात, उलिताच्या सोयी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते लोक ज्यांना 10-12 लाख रुपये एकराची जर भाव मिळाले तर जमीन द्यायला तयार आहे. आणि म्हणून अशा काही 5-10% लोकांच्या जमीन देतो म्हणण्याचा फायदा घेऊन हे अधिकारी बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करतायत. साहेब माझ्या मतदारसंघाचा धामणगाव तालुक्यामध्ये 100% ओलीत असणारी अप्परवर्धाची जमीन आहे, त्याच्यातून हा प्रकल्प जातो आहे. चांदुर्ले तालुक्यामधल्या 50% सिंचनाच्या जमिनीमधून हा प्रकल्प जातो आहे. आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या एक गाव शिवनी रजुलापूरचं असं आहे की ज्याला 4 धरणाचं पाणी मिळतं आणि अत्यंत सुपीक अशी जमीन आहे, बेरबाळी काढावी. आणि अशा प्रकल्पाची जमीन देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि म्हणून आता सरकारने साहेब रणनीती बदललेली आहे. पहिल्यांदा ते नोडचे गाव म्हणजे महानगर बसवायच्या गोष्टी करत होते. आता महानगराला लोक जमीन देणार नाही, 20% व्याज, त्याच्यावर 10 वर्षापर्यंत पैसे, हे सगळं लोकांना मान्य नाही. म्हणून सरळ खरेदी आणि सरळ खरेदीला रेडी कटरच्या 5 पट पैसे देऊ पण तुमची जमीन घेऊ, अशा पद्धतीनं प्रलोभन देण्याचं काम सुरू आहे. परंतु साहेब आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, फार लांब असं भाषण देणार नाही, आपण स्वतः जाणते आहात, आपल्याला सर्व माहीत आहे. परंतु आम्ही या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून लोकांना हे सांगत आलो, ज्याला जमीन द्यायची नाही त्याच्यासाठी आमची लढाई आहे. ज्याला जमीन द्यायची आहे त्यांनी द्यावी, त्यांनी पैसे घ्यावे, मोकळं व्हावं. आणि सुरुवातीपासून ज्याला जमीन द्यायची नाही त्याच्याशी शेवटपर्यंत लढायची, रक्त सांगण्याची आमची तयारी आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगितलं, सभागृहात सांगितलं, जयराम साहेब हजर होते, दादा हजर होते, मी, अमर काळे, आम्ही सर्वांनी रक्त सांडू पण जमीन देणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहे. आणि म्हणून या जमीन न देण्याच्या मार्गावर आम्ही शेवटपर्यंत कायम राहू, एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. उपस्थित कचरू पाटील डुकरे यानंतर मनोगत व्यक्त करतील. अगदी निर्धाराचा हा परिषदेचा भाग. नंतर कचरू पाटील डुकरे यानंतर माननीय आमदार भाऊसाहेब पाटील चिकलगावकर मनोगत व्यक्त करतील. मी कचरू पाटील डुकरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, पिंपळगाव डोकरा. माझा पेरूच्या भागातून म्हणजे बागायती बारमाही शेती असतील त्याच्यामधून
9 एकर शेती माझी याच्यामध्ये बाधित होती आणि संघर्ष समितीचं आता जे शेतकऱ्यांची संघर्ष समिती आहे तिचं मी काम पाहतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी सर्व मुद्दे तेच रिपीट होत आहेत. परंतु मला थोडक्यात सांगायचं असं आहे की साहेब, मी आपल्याला सर्व आकडेवारी ज्यावेळेला मुंबईला आपली मिटिंग झाली त्यावेळेला दिली आणि आमच्या देशटे साहेबांनी सर्व आकडेवारी सांगितली असल्याने कारणाने मी जास्त खोलात जाणार नाही. कारण आमच्याकडं ज्यावेळेला संघर्ष असल्याच्या टायमाला तटकरे साहेब, दादा हे सर्व मंडळी ज्यावेळेला आली त्यावेळेला आम्ही ते निवेदन दिले आणि त्यांनी ते वाचलेले आहे. तसंच मुंडे साहेबांना सुद्धा आम्ही मंत्रालयात जाऊन भेटून त्यांनाही निवेदन दिले आणि हवाल साहेबांचा तर अभ्यासच त्यांना सर्व इगतपुरी तालुका आणि नाशिक सिन्नरमध्ये सर्व माहितीच आहे. परंतु परिस्थिती अशीच आहे की नाशिक जिल्ह्यातला हा जो इगतपुरी तालुका आहे हा खऱ्या अर्थाने धरणांचा तालुका ओळखला जातो हे आपल्याला माहिती आहे. अर्ध्या महाराष्ट्राला आणि अर्ध्या मुंबईला आम्ही पाणी पाजतो. आमचं सुदैव म्हणा की दुर्दैव म्हणा की आमच्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त धरणं झाली. परंतु परिस्थिती अशी असती की धरणांकरता 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक तर धरणं बांधण्याकरता साईट पाहिजे. आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं डोंगराळ भाग असल्यामुळं ती साईट असल्यामुळे धरणं बांधली गेली आणि नुसती डोंगराळ भाग चालत नाही तर त्याच्याकरता पाऊस पडला तरच धरणं बांधता येते. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये आहे. म्हणून आमचा तालुका जवळजवळ 70% हा धरणांमध्ये गेलेला आहे. आकडेवारीत न जाता मी आपल्याला सांगू इच्छितो की 82,000 हेक्टरपैकी आमची फक्त 54 हेक्टर जमीन शिल्लक राहते. त्याच पद्धतीनं मला एक समजत नाही, आपल्याला कल्पना आहे की शासनाचं एक ट्विट वाक्य ज्या वेळेला प्रांत साहेब, कलेक्टर साहेबांनी ज्या वेळेला गावागाव मिटिंग घेतला त्यावेळेला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कुठलाही हा महामार्ग करणार नाही. परंतु साहेब, आमच्याकडे ज्या वेळेला मोजणी झाली त्यावेळेला एकही गाव असं नाही, त्या एकही शेतकरी असा नाही का पोलीस बळाचा वापर केल्याशिवाय ती मोजणी केली नाही. जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय रस्ता करायचा आहे, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय हा महामार्ग जर न्यायचा आहे तर तिथं पोलीस बळाचा वापर करण्याचा साहेब प्रश्नच येत नाही. विरोध नाही. सन्माननीय मुख्यमंत्री सांगतायत तर 85% विरोध नाही. परंतु इथं आता जे आम्ही आहोत ते फक्त त्रोटक शेतकरी आणि जे शेतकरी समितीचे काम पाहत आहेत असे कमी लोक आलेले आहे. मला एक सांगा का एकही शेतकऱ्याला आतापर्यंत आपण संमती दिली आहे का? आपण कुठल्या प्रकारची संमती दिली आणि साहेब संसदाची 85% संमती आहे. आम्ही तहसीलदार असेल, कलेक्टर साहेब असेल, आयुक्त असेल, मोपलवार असेल, सन्मान्य ज्यांच्या अध्यक्षाखाली रस्त्याचं काम चालू आहे शिंदे साहेब त्यांची वेळोवेळी मिटिंग घेतली. उद्धव साहेबांपर्यंत गेलो, आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो साहेब. परंतु आम्हाला शेतकऱ्यांना या समृद्धी महामार्गाचे जे ग्रस्त शेतकरी आहे त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही. आपण नाशिकला आलात त्यावेळेला आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निवेदन दिलं. नाशिकला ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला आम्हाला विचारलं गेलं की साहेबांनी तुम्हाला बोलवलं का? तुम्ही साहेबांनी गेले. म्हटलं ते जाणता राजा आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतीची ओळख आहे, खऱ्या अर्थानं जे सुपीक जमीन आहे, खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्याचा कळवळा आहे तो साहेबांना आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आणि म्हणून त्यांनी आमची दखल घेतली आणि म्हणून येत्या 12 तारखेला आम्ही औरंगाबादला जाणार आहोत. आम्ही प्रत्येक ठिकाणी आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही सर्व गावांचे याचिका दाखल केलेल्या आहेत साहेब. आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये 22 गावांपैकी 19 तालुके हे पेसा अंतर्गत येतात आणि 4-4, 5-5 वेळा हे पेसा अंतर्गतच्या आदिवासी गावांचे कलेक्टर प्रांत साहेबांच्या हजेरीमध्ये हे ठराव त्यांनी केले, विशेष सभागृह ठराव केले आणि ते 100% विरोधाचे साहेब ठराव आणले. म्हणून आम्ही असं सांगतो कारण हा जो रस्ता जातो साहेब हा आपण गेल्या 20 वर्षापूर्वी इगतपुरी तालुक्यात आले होते आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी आता रस्ता जातोय कडवाधरण म्हणून तिथं लष्कराकरता जमीन घेणार होते आणि साहेब त्यावेळेला तुम्ही तिथं सर्व आम्हाला शब्द दिला आणि त्यावेळेला ती जमीन कॅन्सल केली घ्यायची. तशाच पद्धतीनं आता हा जो रस्ता आहे एका बाजूला धारणा आणि एका बाजूला कडवाधरणे मधीची ही थोडी काही सुपीक जमीन झाली या जमिनीतूनच साहेब रस्ता जातो. 100% शिक्षणाखाली आलेली आमची जमीन आहे. म्हणून साहेब तुम्हाला आमच्या सर्वांची अशी हात विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष टाका. तुम्ही फक्त काहीतरी करू शकता, तुम्ही त्या शेतकऱ्याची कळवळ घ्या, तुम्हीच पाहिजे आणि म्हणून साहेब आमच्या
जिल्ह्यातर्फे मी आपल्याला विनंती करतो तर तुम्ही लक्ष टाकून आम्हाला शेतकऱ्यांना वाचवा आणि शिक्षण काही थांबवा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद महाराज. वैजापूर तालुक्याचे आमदार माननीय भोसे परीक्षक गावकर तात्यासाहेब त्यानंतर मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर सिन्नर तालुक्याचे शेतकरी सोमनाथ वाघ हे मनोगत व्यक्त करतील. नागपूर मुंबई समृद्धी मार्गाच्या बाधित शेतकऱ्यांचं मनोगत, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख समजून घेण्याकरता आलेले देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय विचारमंच, उपस्थित असलेले शेतकरी बांधव, माता भगिनी, पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच विश्वनाथ वामनराव हेगडे, लक्ष्मणराव सुंदरडे, शिवनाथराव अप्पा ठेंगडे, आमची मंडी, गोकुळवाडी आणि माळीवाडा हे शेतकरी आपल्या शेतामध्ये भूसंपादक जमीन पोलिसाच्या जोरावर होत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. त्याबद्दल मी सगळ्या सभागृहाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुरुवातीला साहेब आपले आभार व्यक्त करतो. मुंबईला आपण एक पहिली मीटिंग घेतली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेण्याकरता औरंगाबादला वेळ दिला. त्याबद्दल औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने मी अंतकरणापासून मनपूर्वक आपलं स्वागत करतो. आम्ही ज्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्याचा आमदार सतीश चव्हाण आणि आम्ही दोघांनी मिळून दौरा केला आणि ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांशी चर्चा केली. पहिल्याच गावाला गेलो आणि त्या गावाला आम्ही नागपूर मुंबई समृद्धी मार्ग असं भाषणाला सुरुवात केली. एका शेतकऱ्यांनी थांबवलं आणि दुरुस्त करायला लावलं भाषण. म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी मार्ग हा शासनाकरता, परंतु शेतकऱ्याकरता नागपूर मुंबई दारिद्र्य मार्ग म्हटला तर काहीच वावगं ठरणार नाही. आम्हाला जर भिकारी करायचं असेल तर या रस्त्याचा विचार डोक्यात आणा, या पद्धतीने त्या लोकांनी आम्हाला समजावलं. दुसऱ्या गावामध्ये आम्ही गेलो. दुसऱ्या गावाच्या एका वारकरी माणसाने आम्हाला सांगितलं, आजा गेला, पंजा गेला, बाप मसनाशी गेला, देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. आम्ही त्याला विचारलं की याचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं का पंजोबानी या जमिनीवर पिढी जगवली, आजोबानी या जमिनीवर पिढी जगवली, मी पण या पिढीवर जगवली आणि माझे नतू पंतू हे सुद्धा या पिढीवर जगणार. आम्ही सांगितलं शेतकऱ्याला का भरपूर पैसे मिळणार. त्याने उत्तर दिलं, पैसे पुरत नाही आणि जमीन कधी सरत नाही, त्याच्यामुळे आमची जमीन आम्हाला कधी द्यायची नाही. या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही प्रत्येक गावात गेलो आणि त्या तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत आम्ही करीत आलो. एकाही गावातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं नाही का आमची जमीन आम्हाला द्यायची आहे. साहेब, आपण पाटोदा गावामध्ये गेला, तिथं भाषणामध्ये आपण सांगितले का स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस या देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता 60 वर्षानंतर या देशाची लोकसंख्या 112 कोटी झाली आणि या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक धरणं झाले, अनेक उद्योगधंदे आले, अनेक जमिनी गेल्या आणि शेतकऱ्याचा बहुभागधारक शेतकरी आज अल्पभूधारक झालेला आहे. आणि आज अल्पभूधारक म्हणून टाकतील. फक्त एकच शक्ती अशी देशात उरली आहे की त्या देशाच्या शक्तीला कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शक्तीचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार. आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि म्हणून त्यांचं दुःख जाणून घेण्याकरता आपण आलात. सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकलं. आजपर्यंत एकही शेतकरी असा म्हणाला नाही की माझं शेत मी द्यायला तयार आहे. 10-5% लोकांनी संमती दिली असेल, पण त्या कोणत्या जमिनीचे मालक आहे की ज्या जमिनीवर कुसळ सुद्धा उगत नाही, अशी बंजर झालेली जमीन, नापीक झालेली जमीन अशी लोक करतात. एक ते पोलीस घालून भूसंपादन केलेलं सरकार आमच्या पूर्वीच्या काळात कधी नव्हतं. आज आपण पाहतोय एक कच्ची घाटीचा एक काळू भाई एक नावाचा मुसलमान, त्या माणसाने शेतकऱ्यावर विरोध केला, त्याचं भूसंपादन थांबवलं नाही आणि बळजबरी पोलीस घातले. त्याच्या पत्नीने, त्यांनी आणि त्याच्या मुलांनी विष तोंडाला लावलं. त्यावेळेस ती भूसंपादनाची
ह्या प्रक्रिया थांबली आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्व सभागृहाच्या शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण या समृद्धी महामार्गाची वाट थांबवावी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या साहेबांना वयाची 100 गाठावी. जय हिंद, जय महाराज. यानंतर सिनियर उपस्थित सोमनाथ वाघ मनोगत व्यक्त करतील. त्यांच्यानंतर आमदार अमित झणक साहेब मनोगत व्यक्त करतील. मी प्रथमतः आदरणीय पवारसाहेब व व्यासपीठ यांचे आभार मानतो की ते आमच्या या समृद्धी महामार्ग विरोधी याच्यामध्ये आमच्यासाठी आमच्या हाकेला जाऊन आला व आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी एक आधार दिला. साहेब, मी नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील एक CA पदाला शिकणारा व एक प्रचंड चांगले बागायतदार असलेले माझे वडील आणि आमची मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेची शेती असणारा मी एक शेतकरी कुटुंबातला एक विद्यार्थी होतो व मी एका इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये 35,000 रुपये पगारावरती 6 वर्ष काम केलेलं एक पगारदार नोकर आहे. तर माझी परिस्थिती अशी आहे, मी एवढा मोठा बागायतदार, घरी 25 ते 30 लाख रुपये वर्षाला उत्पन्न कमवणारे माझे वडील, मी सर्वसा नोकरीवरती लाथ मारली, शिक्षण अर्धवट सोडून दिलं, नोकरी करण्यासाठी मी घरी थांबलो व अशा परिस्थितीमध्ये माझी 6 एकर द्राक्ष बाग व इतर शेती माझी ही पूर्ण या समृद्धी महामार्गामध्ये जाणार आहे व अशा परिस्थितीमध्ये मी माझे कुटुंब आम्ही पूर्ण रस्त्यावर येणार आहोत. जेव्हा ही कल्पना मी ऐकली की आमच्या भागातून, आमच्या नाशिक जिल्ह्यातून, आमच्या गावातून, शिवडे गावातून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे, तेव्हा साहेब अक्षरशः माझ्या अंगाचा कापरा झाला, पायाखालची माती सरकली. माझ्याकडचं सर्व काही संपलं होतं, नोकरी सुटली होती, शिक्षण सुटलं होतं. अशा परिस्थितीमध्ये मी शेती अवलंबली होती आणि अचानक हा महामार्ग आमच्या गावातून जाणार. अशा या परिस्थितीत काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी, गावातील शेतकऱ्यांनी, नाशिकच्या शेतकऱ्यांनी एक मीटिंग घेतली व आम्ही आमचे तालुक्याचे सुपुत्र जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना विनंती केली व ते आमच्या हाकेला त्यावेळेस जाऊन आले व त्यावेळेस नागपूर ते शहापूर समृद्धी महामार्गाची पहिले शेतकरी मेळावा आम्ही सिन्नर तालुक्यातील गोंदिया येथे भरवला व तेथे जितेंद्र आव्हाड साहेबांनी आम्हाला मोठा पाठिंबा दिला. साहेब, परिस्थिती अशी आहे, आमच्या शिवडे गावामध्ये पूर्ण बागायती क्षेत्र असून साधारणतः 70 ते 80 पाण्याचे, नैसर्गिक पाण्याचे विहिरी व 100% बागायती क्षेत्र आमचे या समृद्धी महामार्गात जात आहे व एवढं मोठं क्षेत्र जाऊन आमच्या पूर्ण तेथील शेतकरी व त्यावर आधारित असलेले सर्व मजूर वर्ग हा आम्ही रस्त्यावर येणार, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणार होतो व आम्ही वेळोवेळी शासनाला, अधिकाऱ्यांना व नेते मंडळीने वेळोवेळी निवेदने दिले, हरकती केल्या व त्यावरती आम्हाला काहीही त्याचा सुनावणी त्यांनी दिली नाही. साहेब, अशा परिस्थितीमध्ये आमच्या शिवडे गावामध्ये जेव्हा हे प्रांताधिकारी, तहसीलदार जेव्हा मोजणी करण्यासाठी आले तेव्हा आम्ही सलग 4 दिवस तिथे संघर्ष पेटता ठेवला व अशा संघर्षामध्ये आम्हाला आमच्या गावातील 42 जणांवरती त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल केले व आम्हाला त्यांनी दुपारी 2 वाजता अटक करून नेली व पहाटे 3 वाजेपर्यंत बिना पाण्याचं, बिना अन्नाचं उपाशी त्यांनी सैरावर फिरवलं व रात्रभर उपाशी ठेवलं. हा कुठला न्याय या फडणवीस सरकारचा? एकेकडे फडणवीस सरकार सांगतंय की आम्ही बागायती क्षेत्र व पाण्याचे नैसर्गिक स्रोत टाळू आणि एकीकडे ते घोषणा करते की दररोज ते रेडिओवरती मुलाखत देत आहे की मी मुख्यमंत्री बोलतोय, जलयुक्त शिवाराच्या योजना राबवत आहे व दुसरीकडे आमच्या गावात सारख्या ठिकाणी 70 ते 80 विहिरी एका गावात जात आहेत, पाण्याचे स्रोत जात आहे व एकीकडे सांगताय की आम्ही हे पाण्याचे स्रोत नैसर्गिक बागायती शेती टाळतोय. ही सुद्धा फसवणूक करताय आणि ही बळजबरीने आमच्या जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न करताय. आमच्या गावामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये 400 SRPचे जवान, 200 पोलीस घेऊन आमच्या गावामध्ये मोजणीसाठी आले. 4 दिवस संघर्ष चालला. आम्ही आमच्या गावामध्ये 1 इंचही जमीन मोजून दिली नाही. हा संघर्ष पेटतो ठेवला. 4 दिवस या अधिकाऱ्यांना आम्ही हुसकावून लावले व आम्ही शेवटपर्यंत याच्यावरती ठाम आहे की आम्ही आमच्या गावातली, आमच्या जिल्ह्यातली 1 इंचही जमीन या समृद्धी महामार्गासाठी देणार नाही म्हणजे नाही. आणि माझी पवार साहेबांना एक विनंती आहे की तेच आमचे मायबाप आहे, त्यांनी आमच्यासाठी यापुढे असं जाऊन यावं व आम्हाला या समृद्धी महामार्गाच्या कट्ट्यातून वाचवावं ही मी पवार साहेबांना विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमदार अमित झणक साहेब यांच्या मनोगतानंतर
समृद्धी महामार्ग विरोधी कृती समितीचे प्राध्यापक राम माहिती मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझे पितृतुल्य जाणता राजे, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब यांचा आभार व्यक्त करतो. साहेब, आज तुम्ही इथे बसलेले दिसल्यानंतर असंख्य शेतकरी जे इथे बसलेले आहेत आणि आपापल्या गावामध्ये ज्यांचं आजच्या या सभेकडे लक्ष आहे, त्यांना जो आधार भेटला तुमच्या असलेले, तुमच्या इथे उपस्थित असल्याने जो आम्हा युवा कार्यकर्त्यांना आधार भेटला, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की आपली भूमिका नक्कीच शेतकऱ्यांच्या सोबत आहे, भविष्यात सुद्धा राहील. जे काही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण भूमिका घेसाल त्यात आम्ही हे सगळे तुमच्या सोबत राहू. साहेब, माझ्या मतदारसंघातून 22 खेड्यातून हा रोड जातो. त्यातील 21 खेडे मालेगाव तालुक्यातील आहेत आणि एक केनवड गाव. केनवड, रेगाव, कोळगाव इथे कास्तकार इथे बसलेले. आमच्या येथील मोंगळा हे गाव तर वाशिम जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातं. संत्रा आणि मोसंबी उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा सहभाग या शेतकऱ्यांचा आहे. कोट्यवधी रुपयाची उलाढाल त्या गावामध्ये होते. 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला तर या गावांमध्ये लोकांनी टँकर लावून, मराठवाड्यातून टँकर आणले, पश्चिम महाराष्ट्रातून टँकर आणले, 5-5 हजार रुपयाचे रोज हे लोक टँकरनी पाणी आपापल्या झाडाला द्यायचे. या गोष्टीचा साक्षीदार मी असेल. अतिशय कठीण परिस्थितीने हे झाडं जगवले. आज त्यांच्या बागा या महामार्गामुळे उद्ध्वस्त. इतक्या भूलतापात दिल्या जात आहेत. आम्हाला आमचे प्रशांत भाऊ इथे बसलेले जालन्यातले मित्र, आम्हाला सांगितलं जायचं की तिकडे जालन्यामधली जमीन सगळ्या शेतकऱ्यांनी दिली, त्यांच्या एनओच्या भेटल्या, त्यांची मोजणी झाली. इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये असं सांगितलं जायचं, इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये सांगितलं जायचं. पण कुठेतरी हे शेतकरी एकमेकाशी जोडले गेले होते, संवाद यांच्यात होता. त्यामुळे या लोकांचं जे काही मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही. भरपूर ठिकाणी जमिनी मोजल्या गेल्या नाहीत. साहेब, अतिशय बिकट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे. आजही आपल्या ग्रामीण भागात सोयरिकी जर व्हायच्या असतील तर सातबारा बघितला जातो. तो नवरदेव किंवा ती मुलांच्या वडिलांकडे शेती किती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या सामाजिक असंपृक्तताकडे आपण चाललोय हे विचार करून सुद्धा हे होते. एखाद्या वडिलाला आपल्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर तो बिचारा आपली अर्धी एकर 1 एकर जमीन विकतो आणि मुलीचं जे काही कार्य असेल तो पार पाडतो. आणि त्याची माय ही जमीन जर घेतल्या गेली तर त्याच्यासमोर इतका अंधार आलेला आहे की स्वतःचे जीवन संपवण्याच्या परिस्थितीत आलेला आहे. आपण घेतलेली भूमिका अतिशय चांगली आहे. या भूमिकेत आम्ही तुमच्यासोबत राहून, तुम्ही दिलेला आदेश पाळून अशी ग्वाही देतो आणि सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी कृती समितीचे नेते प्राध्यापक राम माहिती यांच्यानंतर माननीय डॉक्टर कल्याणराव काळे मनोगत व्यक्त करतील. आजच्या या परिषदेसाठी उपस्थित असलेले माननीय खासदार शरद पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो, विदर्भाहून आलेले कॉम्रेड तुकाराम भस्मे आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी, समृद्धी महामार्ग करायचा असा ठाम निश्चय सरकारनं केल्यानंतर गेल्या जवळपास 8-10 महिन्यापासून राज्यभरातील 10 जिल्ह्यातील 30 तालुक्यातील 354 गावातील हे सर्व शेतकरी हा समृद्धी महामार्ग नकोय, हा आमचा बर्बादी महामार्ग आहे, आम्हाला बर्बाद करणारा आहे असं म्हणून सातत्याने आंदोलन करतात. हे करत असताना विविध पक्ष संघटनांनी आपापल्या भूमिका जाहीर करावयास हव्या होत्या. आणि जरी पक्ष संघटनांनी आपापल्या भूमिका जाहीर नाही केल्या तरी देखील शेतकरी मात्र संघर्ष समितीच्या नावानं, कृती समितीच्या नावानं 10 जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यापासून संघर्ष करत आहे. आमच्या पुरतं बोलायचं कम्युनिस्ट पक्षापुरतं तर कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी डॉक्टर कांगो आणि राज्याचे सहसेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम भस्मे इथं आहे. आमची राज्य कार्यकारिणीची मीटिंग झाली 4 महिन्यापूर्वी आणि त्याच्यात असं ठरलं की या सर्व 354 गावातून आपण यात्रा काढली पाहिजे, गावागावात गेलं पाहिजे. आणि आज जसं पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे की मी यांची मतं जाणून घ्यायला आलेलो आहे, तसंच आमच्या बैठकीत असं ठरलं होतं की यांचं गावागावात जाऊया, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊया. आणि मग 3 ते 6 मार्च पर्यंत आम्ही गावागावात यात्रा काढली.
दाही जिल्ह्यात 354 गावातून 10 यात्रा 7 मार्चला मोपलवारच्या ऑफिसमध्ये धडकल्या मुंबईला. अगदी फेरण जळगाव भांबर्डा पासून ते सावंगी पळशी चिमनपूर पासून आणि माळीवाडा दौलताबाद जगप्रसिद्ध किल्ला जो आहे त्या आब्दी मंडी आणि तिथून मग गंगापूर पेकळवाडी टाकळीवाडी आणि शेवटचं आमचं गाव जे आहे वैजापूर तालुक्यातलं सुराळा, या सर्व गावातून आम्ही फिरल्यावर आमच्या लक्षात आलं की शेतकरी संघर्ष करतो आणि कुठल्याही भावाला तो तयार नाहीये. 5 पट 6 पट 10 पट याला कशालाही तो तयार नाहीये. आमची जमीन आमच्या हक्काची आणि ते उदरनिर्वाहाचं साधन आहे, आमची काळी माय आहे आणि आम्ही ती कुठल्याही परिस्थितीत विकावयास तयार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. या दरम्यान विविध प्रकारची आंदोलनं झाली. सुकाणू समितीची कालची बैठक मुंबईला मंत्रालयात झाली. त्या सुकाणू समितीचे सदस्य राजू देशे इथं आहेत. या राजू देशेंनी आणि इतरांनी मांडणी केली काल की जसं शेतकऱ्यावरील गुन्हे तुम्ही मागं घेत आहात तसंच समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वरील गुन्हे देखील मागं घ्या. ती मागणी मात्र अद्यापही मंजूर करण्यात आलेली नाही. आज मी आपल्याला आवाहन करतो, पवार साहेबांना आवाहन करतो की जसं संप काळातील 1 जून पासूनच्या संप काळातील शेतकऱ्यावरील गुन्हे मागं घेण्याचं सरकारने ठरवलेलं आहे तसं समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यावरील गुन्हे मागं घ्यावे अशा प्रकारचा आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. भाऊसाहेब चिकटगावकर असतील ते म्हणाले, सतीश चव्हाण असतील, आम्ही सर्वजण परवा गोडवाडीला होतो वैजापूर तालुक्यात आणि तिथे त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या भावना ऐकून घेतल्या. आम्हाला दिसतंय असं की सुरुवातीला लँड पुलिंगच्या नावानं भूसंपादन नव्हे भूसंचयन करून 10 वर्षासाठी जमीन घेऊन दरवर्षी जिरायत जमिनीला एवढं देऊन आणि बागायत जमिनीला एवढा भाव देऊन अनुदान देऊन आणि 10 वर्षानंतर तुमच्या नावानं प्लॉट करून असं जे सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं ते नंतर रद्द करण्यात आलं चळवळीच्या रेट्यामुळे असेल. परंतु आता त्यांनी जाहिराती काढणं सुरू केलेली आहे. खाजगी वाटाघाटीद्वारे आम्ही जमीन घेऊन आता लँड पुलिंग नव्हे भूसंचयन नव्हे तर आता खाजगी वाटाघाटीने आम्ही जमीन घेऊ. मी पवार साहेबांना सांगू इच्छितो, हे आमच्या जवळ वर्तमानपत्र आहे उर्दू वर्तमानपत्र. उर्दू वर्तमानपत्रात इथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहिरात दिलेली आहे आणि गावागावातील कोणत्या गटातील जमीन चाललेली आहे ते सांगितलेलं आहे. उर्दू पेपर कोण वाचतं? गावागावातील शेतकऱ्यांनी उर्दू वाचून उर्दू पेपर दुसऱ्या पेपर मध्ये आलेलं नाहीये. औरंगाबाद तालुक्यातील नोटिफिकेशन हे अजून एक वर्तमानपत्र आहे संजय वार्ता म्हणून आणि लोकविजय म्हणून. संजय वार्ता आमच्या शहरातच वाचायला कोणाला भेटत नाहीये. हा संजय वार्ता इव्हिनिंग न्यूज पेपर आहे आणि 8 पानाच्या पेपर मध्ये 7 पानाची जाहिरात त्यांनी दिलेली आहे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील एसटीओ डॉक्टर संदीपान सानप यांनी. जो इव्हिनिंग न्यूज पेपर औरंगाबाद शहरातही वाचायला भेटत नाही तो आमच्या खंबाळ्याच्या डबाळ्याच्या सुराळ्याच्या हडस पिंपळगावच्या जे शेतकरी बोलले त्यांनी कशा वाचाव्यात हा प्रश्न आहे. मग त्या जाहिराती आल्याचं समजल्यावर आम्ही वर्तमानपत्रात जाऊन हे पेपर घेतले. काही जण तर म्हणाले लोकविजय आमच्या केवळ 15 कॉपी आम्ही दररोज काढतो आणि जाहिरातीची पूर्तता करण्यासाठी हे आम्हाला करावं लागतं. गावागावात गेलो शेतकऱ्यांनी जाहिराती वाचलेल्या नाही आणि म्हणून आम्ही 22 तारखेला तिथं शेतकरी कृती समितीच्या वतीनं एसडीओ कार्यालयात घुसलो. हरकती नोंदवण्याचं तुम्ही सांगितलेलं आहे आम्हाला 15 दिवसाच्या आत आणि आम्हाला हरकती नोंदवू द्या असं म्हणून तिथं आंदोलन केलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरकती नोंदवल्यावरच पडत आलो. मी जास्त बोलत नाही. आमचे भाऊसाहेब शिंदे बोलले गोडवाडीचे, आमचे नानासाहेब पळसकर बोलले पळशीचे, आमचे बाळू हेकडे ज्यांचे वडील हार्ट अटॅकने वारले ते बोललेले आहेत, आमचे हडस पिंपळगावचे अजून एक कार्यकर्ते बोललेले आहेत, डॉक्टर कांगोळी बोलणार आहे. पण आमचं म्हणणं आहे पवार साहेब की कुठल्याही परिस्थितीत म्हणजे ह्याच्या 4 पट देऊन ह्याच्या 5 पट देऊन की ह्या भूल थापा आहे. पहिला पट कोणता हे देखील ते सांगितले नाही. म्हणजे कशाच्या 4 पट आणि कशाच्या 5 पट ह्या सगळ्या भूल थापा आहे. आम्हाला जेवायला जायचं नाही
त्याच्यामुळे कोणती भाजी गेली हे विचारायचा प्रश्नच नाही. आम्हाला जमीनच द्यायची नाही तर कशाच्या किती पट, 4 पट का 5 पट हे आम्हाला नकोच आहे. शेवटचा मुद्दा सांगतो. शिवसेनेनं इथं भूमिका जाहीर करण्याचा प्रयत्न केला. एकदा रस्ता रोको केले. परवा भाऊसाहेबांनी शशी चव्हाणांनी पत्रकार परिषदेला शिवसेनेला बोलवलं होतं. ते आले नाही. वरतून परवानगी मिळाली तर आम्ही येऊ. आणि मग मध्येच गेल्या महिन्यात तुम्ही रस्ता रोको माळीवाड्याला कसं केला आणि एकही शेतकरी नाही, सगळे पडेगावची माणसं तिथं आलेली होती जी की बाधित ते गाव नाही पडेगाव. अशा प्रकारचं आंदोलन करून चालत नाही. गंगापूर औरंगाबाद तालुक्यातील 36 गावं चालली, गंगापूर तालुक्यातील 11 गावं चालली, वैजापूर तालुक्यातील 15 गावं चालली आणि गंगापूर तालुक्यातील 11 गावापैकी 11 गावची 600 एकर जमीन चाललेली आहे. या 600 एकर जमीनमध्ये एकटी 178 एकर जमीन डोणगावची चाललेली आहे. या डोणगावच्या अध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेच्या देवयानी डोणगाव. त्यांचे समृद्धीचे मंत्री एकनाथराव शिंदे इथं डोणगाव ज्या डोणगावच्या आहेत त्या डोणगावच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या आहेत त्या शब्द काढणार नाही. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाही. शिवसेनेवाले काही करणार नाही आणि दुटप्पी भूमिका घेणार. अशापासून देखील आपल्याला सावध राहावं लागेल. एखादा कोणीतरी शिवसैनिक येतो आणि बोलतो, परंतु तो शिवसैनिक शेतकरी म्हणून येतो. त्यांच्या शिवसेनेनं ही दुटप्पी भूमिका देखील सोडली पाहिजे. आमची स्पष्ट भूमिका आहे. ना किसान सभेच्या वतीनं ना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हे आंदोलन जास्तीत जास्त व्यापक व्हावं. कालही आमच्या ज्या समितीमध्ये काही जण म्हणाले पवार साहेब आलेले आहेत, मग तुम्ही त्यांच्या बरोबर का? आम्ही त्यांच्या बरोबर आणि ते आमच्या बरोबर असण्याचा प्रश्न नाही. हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जो चाललेला आहे हा बर्बाद करणारा मार्ग आहे. अगोदरच संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. हे चौपदरीकरण जे करायचं आहे अगोदरच्या मार्गाचं, त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहे, त्याचा मोबदला देण्यात आलेला आहे. त्याचं काहीतरी करा. नांदूर मधमेश्वरच्या चाऱ्या आणि पोटचाऱ्याचा पैसा अद्याप देण्यात आलेला नाहीये. बोल दहेगाव प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाहीये. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आम्ही या महामार्गाला विरोध करत आहोत. समृद्धी मार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि विकासाचा प्रकल्प राबवायचाच असेल तर स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे की 1894चा इंग्रजाच्या काळातला जो कायदा बदलला त्या कायद्याची अंमलबजावणी करा. 2013च्या भूसंपादन कायद्याची गावागावात जा. 70% लोकांची संमती आहे का नाही ते बघा आणि मग विकास प्रकल्प राबवा. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या प्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय शरद कसरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं संयोजन समितीच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि माझे आमदार डॉक्टर कल्याणराव काळे यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत जे शेतकरी बाधित होत आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मुद्दामून 10 जिल्ह्याच्या लोकांना इथे एकत्र बोलवलं आणि त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम आपल्या देशाचे नेते आज औरंगाबादमध्ये आले. ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि खरं तर बऱ्याच जणांची भाषणं झाली आणि पवार साहेबांना पुन्हा औरंगाबादहून मुंबईला जायचं आहे. मी फार लांबलचक भाषण न करता एवढंच सांगेन साहेब की पहिल्यांदा तर आपण आलात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही जी भूमिका घेतली की किमान माझ्या शेतकऱ्याचं, या राज्यातल्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते मी ऐकून तरी घेतलं पाहिजे. सरकार तर ऐकायला तयार नाहीये, पण किमान मी ऐकावं आणि किमान आपल्याला सरकारला काही सांगता येतं का बघावं. आंधळा वैराचं सरकार आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये साहेब 112 किलोमीटर रस्ता हा औरंगाबाद जिल्ह्यातून जातो. 62 खेडी बाधित होतात आणि आपल्या सरकारच्या काळामध्ये जेवढी म्हणून शेतकरी आणि निधी दिल्या त्या खूप लोकांनी औरंगाबाद तालुक्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा लावल्या. त्या डाळिंबाच्या बागातून हा रस्ता जातोय, पण सरकारला मात्र त्याचं काही देणं गेलं नाही.
त्यांनी सपाटा लावलाय जमिनी मोजण्याचा. आता आमचे बायटी साहेब म्हणले की त्यांनी केसेस दाखल केल्या आणि ते आता रद्द करा. बायटी साहेब, ज्या जमिनीला मोजणीची संमतीच नाही तर ती केसेस होऊ शकत नाही. तुम्ही काळजी करू नका, ती आपण कोर्टातून रद्द करून आणू, त्याची चिंता करायचं कारण नाही. त्याच्यासाठी आपल्याला सरकारला भीक मागायची गरज नाही. अजून होऊ दे किती केसेस व्हायचे आपल्याला. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की पवार साहेब आता आपण याच्या जोडी घेतली. आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना एक वाटत असतं पवार साहेब काहीही करू शकतात. त्यामुळे आता आम्हाला खात्री आहे की नक्कीच याच्यामध्ये आता या सरकारला वठणीवर आणायचं काम कोणीतरी आमच्या वतीने हाती घेतलंय करायला. विश्वास असावा लागतो. ते काम आपण या निमित्ताने केलंय. साहेब यांनी काय केलं, आमच्या घरामध्ये काही मुलं आणि मुली पाठवल्या ट्रेनिंग देऊन. त्या ट्रेनिंग देऊन जे मुलं मुली घरात पाठवले त्यांना काय सांगितलं, घरात जाऊन पाठवायला लागले. आजीला वेगळं पाठवतात, आजोबाला वेगळं पाठवतात, आईला, वडिलाला, मुलाला, त्याच्या बायकोला. आता आमच्या घरामध्ये असे प्रश्न निर्माण झाले, आजोबाला वाटतं, आजीला वाटतं अजिबात जमीन गेली पाहिजे, त्यांनी येऊन गेल्यानंतरची भूमिका सांगतो. वडिलाला वाटतं बघू काही पैसे बरे आले तर द्यायचे की नाही द्यायचे, आणि मुलाला काय वाटतं ही यंत्राची गेली पाहिजे जमीन. असे बुद्धिभेद करायचं काम सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये या लोकांनी केलंय. परंतु शेवटी ही काळ्याही आमचं पोटा पाण्याचं साधन आहे, ही गेलीच नाही पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांची आहे. खरं तर आमच्या औरंगाबाद तालुक्याने फार मोठ्या प्रमाणात आपलं सरकार असताना सुद्धा जमीन दिली आहे. विमानतळाला जमीन दिली, चिकलठाणे एमआयडीसीला जमीन दिली, रेल्वे स्टेशन एमआयडीसीला जमीन दिली. आणि साहेब आता 10,000 एकर जमीन माझ्या तालुक्यामध्ये केंद्र एमआयडीसी मध्ये DMIC ला संपादित करून दिली. 23 लाख रुपये एकर. तिथं विकास करायला एक कंपनी येईना गेल्या 3 वर्षाच्या. मात्र आता आम्हाला समृद्धीचा मार्ग सांगायला निघाले आणि सांगू काय लागले साहेब की पश्चिम महाराष्ट्राची मंडळी मराठवाड्याचा आणि विदर्भाचा विकास करत नाही, म्हणून मी समृद्धी मार्ग आणतो, म्हणून ते विरोध करायला लागले. म्हणजे यांना एक गोष्ट चांगली जमते साहेब, आपसात मतभेद करून 2 माणसं कसे करायचे, एकाचे 2 करायचे, ही चांगली भूमिका आहे. परवा शेतकऱ्यांचं मोर्चा आंदोलन झालं, पहिल्या दिवशी कसं मोडी टिघल याची भूमिका घेतली आणि त्याचा फियास्को झाला. आणि मग मात्र आता काल पुन्हा म्हणले की आता आम्ही सरसकट घेऊ. यांचं काही खरं नाही साहेब. आपल्या सरकारने जळगाव रोड औरंगाबाद पर्यंत 4 पदरीकरण केलं, त्याचं भूमिपूजन केलं आणि आता काल परवा तो रद्द करून आता 2 पदराचं पुन्हा काम चालू केलं. हे काय करतील आणि काय नाही याचा काही भरोसा नाही. म्हणून हे सगळे हवालदिल झालेले शेतकरी आता आपल्यावर विश्वास ठेवून इथे एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये या शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या, याच्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला यश येईल याची मला खात्री आहे. फक्त एवढीच विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे आलो की नक्कीच आमच्यावर आता आणखीन जोरदार काही ना काही भांगडी होणार आहे की शेतकऱ्यांचं अजून काहीतरी वाकडं करता येतं का हे मंडळी बघणार आहे. त्याचं कारण समोर कसं आहे, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही एक कारखान्याची निवडणूक लढलो. सगळा कारखाना ताब्यात आला. निवडणूक यांच्या सरकारने लावली. 23 पैकी 22 जागा आल्या. मग मला काय वाटलं या कारखान्याचं कर्ज फेडू, काही जमीन विकून किंवा काही पवार साहेबांना देता येतील बघू. म्हणून मी पवार साहेबांच्याकडे गेलो. पवार साहेबांना विनंती केली, साहेब ही जमीन आपण एखाद्या क्रिकेट बोर्डाला कोणाला घेता येईल का? ते म्हणले कल्याण साहेब तुम्ही काळजी करू नका, आपण मुख्यमंत्र्याला कोणाला बोलू आणि ही जमीन देऊ आणि या कारखान्याचं कर्ज मुक्त करू, 1 टाइम सेटलमेंट करू कमीत कमी पैशामध्ये. कारण कारखाना सगळा आपल्या ताब्यात आला होता. काँग्रेस राष्ट्रवादीचे पॅनल आम्ही उभं केलं होतं. साहेब तुमच्याकडे यायचं मला आता मुख्यमंत्र्यांना घेऊन जायला, तर यांनी ती बॉडी बरखास्त करून टाकली. निवडून आलेली बॉडी म्हणजे काय करतील याचा काही भरोसा नाही. म्हणून आता आपल्यालाच विचार करावा लागेल साहेब यांचं काय करायचं. कारण मधून मधून आम्ही बातम्या ऐकतो आपल्या की मध्ये निवडणूक लागणार आहे किंवा काही, तेव्हा जरा बरं वाटतं. म्हणजे जर एखादं काही झालं तर बरं होईल. सगळ्यांचीच इच्छा आहे ज्यांचं मोकळ पांढरं व्हावं याकडे. कारण शेतीमालाला भाव नाही त्याच्याने वाईट लागलेले. आता ठीक आहे, आम्हालाच असं वाटलं होतं 10-15 वर्ष झाले दादा आपल्याला बदलावं की काय, बदलून तो पाहिलं पण असाच सपाटा जोरात बसला. साहेब आपण आमच्या राज्यात जर दुधाची पावडर जास्त झाली तर आपण परदेशात पाठवत होते, डाळिंब जास्त झाले तर परदेशात पाठवत होते. इथं तसं नाही, इथं उलट आहे. परदेशातून इकडे आणतात आणि तुमचे भाव खाली कसे असतील ते पाहतात आणि परत म्हणतात
की शेतकऱ्याचे खरे कैवारी आम्ही आहे आणि यांच्या काळात जे वाईट काम झालं त्याच्यामुळे शेतकऱ्याला असे दिवस आहे. अरे यांच्या काळात वाईट काम होतच नव्हतं. काही ना काही शेतकऱ्याला लाया नाही तर ते हे पैसे द्यायचे दादा तुम्ही कशालाही पैसा. पण अशी परिस्थिती झाली आता कशाचीच येईना. जे आले ते पैशांमध्ये अडकून पडले. पाटील साहेब तुम्हाला सांगतो, आता तुम्ही त्या दिवशी सांगितलं का टप्पा बुके मारा, ती वस्तुस्थिती भाऊ बलू म्हणजे ही खरीच परिस्थिती आहे की जे त्यांच्या डोक्यात एकच आहे, एखादा आला तर त्याच्या गावावर जायचं. आमचे विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणले, औरंगाबाद तालुक्याच्या सगळे शेतकऱ्याला या जमिनी दिल्या पाहिजे. का दिल्या पाहिजे तर तिथं म्हणले आडे घातली पाहिजे, भजे विकले पाहिजे. या जमिनी दिल्या पाहिजे. का दिल्या पाहिजे, तिथं पंचायती दुकान घातली पाहिजे. मला सांगा साहेब, ज्या शेतकऱ्याने आयुष्यभर शेती केली त्या शेतकऱ्याला या परिस्थितीने नागावणं उचित नाही. म्हणून आपल्याला माहिती विनंती राहणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचा या जमिनी देण्याला प्रचंड विरोध आहे. आणि म्हणून आपण आता आमची अपेक्षा आपल्यावरच लागू नये की आपण याच्यामध्ये निश्चितपणाने भूमिका घ्याल आणि आमच्या शेतकऱ्याला दिलासा द्याल. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कोपरगावहून आलेले एल.एम. डांगे हे मनोगत व्यक्त करतील. एल.एम. डांगे, कोपरगाव. सन्माननीय देशाचे नेते पवारसाहेब, कॉम्रेड कांगो आणि सन्माननीय व्यासपीठ, मी कोपरगावचा प्रतिनिधी आहे. या कोपरगावच्या म्हणजे कोपरगाव तालुक्यातून 30 किलोमीटर समृद्धी महामार्ग जातो आणि जवळपास 1000 एकर जमीन या समृद्धी महामार्गासाठी जाते. आणि 2 नोड म्हणजे धोत्रे आणि चांदेकाचा तो आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित झालेला आहे. तो सावळीकडे गेलेला आहे. परंतु याच तालुक्यामध्ये हा नोडही होतो. त्या ठिकाणी 2 नोडची मिळून 3000 एकर जमीन आणि या रस्त्यासाठी 1000 एकर जमीन अशी जवळपास 4000 एकर जमीन या समृद्धी महामार्गामध्ये बाधित होते. आमचं पवारसाहेबांना विनंती आहे की आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही सहकारातले मोठे नेते आहात. या कोपरगाव तालुक्यातून खाजगी साखर कारखानदारांनी जवळपास 15,000 एकर जमीन अगदी त्या काळातल्या आमच्या शेतकऱ्यांच्या अरण्यपणाचा फायदा घेऊन अगदी 20 रुपये वार्षिक खंडाने त्या जमिनी घेतलेल्या होत्या. त्या जमिनी सोडवता आम्हाला 60 वर्ष लागली. माधव गायकवाड आणि कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातले शेतकरी 60 वर्ष लढले. आता कुठं त्या जमिनी मिळाल्या. पवारसाहेब, तुमच्या हातून आमच्या पहिल्या लॉटच्या जमिनी मिळाल्या आणि या जमिनी सुटल्या. आता हा समृद्धी मार्ग याच जमिनीतून ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, जी 60 वर्ष जे लोक लढले त्यांच्या वाट्याला आता समृद्धी महामार्ग आलेला आहे. या अशा परिस्थितीमध्ये की शेजारी 50 फुटावर तो जुना नागपूर हायवे आहे, त्याच्या शेजारून हा मार्ग चाललेला आहे. त्या मार्गामध्ये चांदेकासारे एक गाव जवळपास त्या ठिकाणचं गावाच्या शेजारून तो आल्यामुळं तिथेही फार मोठे नुकसान. शाळा गेली, डाऊचं पाणी पुरवठ्याचा तलाव गेला, 20 गावचं एक मोठं देवस्थान आहे ते देवस्थान गेलं, मुस्लिम स्मशानभूमी गेली. म्हणजे अशा पद्धतीने लोकवस्तीत मार्ग जाणार नाही असं स्पष्ट असताना या हा महामार्ग या लोकवस्तीतून गेलेला आहे. आमचं कानेगावचं केंद्र असं आहे की स्टेट फार्मच्या जमिनीच्या बांधाला खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीतून महामार्ग चाललेला आहे. त्या ठिकाणी नव्यानं बांधलेल्या इमारती गेल्या आणि लोक अत्यंत नागावलेल्या स्थितीमध्ये आहेत. त्यात भरीतभर की आपल्याला पूर्ण कल्पना असेल की कोपरगाव
हा गोदावरी कालव्याचा, गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याचं लाभक्षेत्र आहे. या पूर्ण बागायतामधून हा महामार्ग चाललेला आहे. तेव्हा ज्या जमिनी, ज्या ठिकाणी बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, ऊसाची पिकं आहे, ऊसाची पेमेंट लोक घेत आहेत, 6-12ला वरती लिहिलेलं आहे जिरायत क्षेत्र. म्हणजे ही पूर्णपणे लोकांची म्हणजे अशा पद्धतीने फसवणूक होणार आहे की त्या फसवणुकीतून आमचे लोक त्यातून सावरण्याच्या स्थितीमध्ये नाही. आंबेवाले म्हणून एक कुटुंब आहे, त्यांचे 2 बंगले, नॉन ॲग्री केलेली जमीन, ॲग्रिकल्चर जमीन या महामार्गामध्ये जाते घासतीनं. त्या कुटुंबाच्या महिलेला अटॅक आला आणि ती महिला स्वर्गवासी झालेली आहे. म्हणजे फार मोठ्या धास्तीमध्ये हा कोपरगावचा शेतकरी अटकलेला आहे. आणि म्हणून आमची पवार साहेबांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये आमच्या वकिली करावी आणि ही वकिली करून आमचा हा प्रश्न मार्गी लावा, अशा प्रकारची आमची विनंती आहे. साहेब, दुसरं एक त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही आक्षेप नोंदवले. कालच लोकांना नोटिसा दिल्या की तुमचे त्या थेट खरेदीच्या पद्धतीने सर्व आक्षेप फेटाळले आणि आता लोकांना त्या आक्षेपाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा एक तर्फी सरकारच्याच बाजूने सगळं चाललेलं आहे. तेव्हा आमची कोपरगावकरांच्या वतीनं आपणास विनंती आहे, यामध्ये आपण लक्ष घालावं आणि हा समृद्धी महामार्ग एकदाचा रद्द करून टाका. आमच्या तालुक्यातून कोणीही संमती दिलेली नाही, त्यामुळं आम्ही सर्व बाधित शेतकरी आपणाकडे अपेक्षेनं आहोत. म्हणून आपण या पद्धतीनं मार्गस्थ म्हणजे आम्हाला वाचवावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर माननीय आमदार पांडुरंग बरोबर साहेब मनोगत व्यक्त करतील. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवारसाहेब, सन्मान्य व्यासपीठ आणि 10 जिल्हे, 33 तालुके आणि 354 तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव, त्यांचे सर्व समितीचे सदस्य, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, गेल्या वर्षभरापूर्वी साहेब या समृद्धी महामार्गाचं प्रेझेंटेशन, सादरीकरण पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी 7 वाजता अर्जंट मीटिंग बोलवली की 10 जिल्ह्यातील जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना त्या या समृद्धी महामार्गाच्या संदर्भात प्रेझेंटेशनसाठी त्या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याला आम्हालाही त्या ठिकाणी बोलावलं झालं. मुख्यमंत्र्यांना त्या रात्री 2 वाजता परदेशात जायचं होतं कॅटवॉकसाठी, परंतु तेवढं महत्वाची बाहेर जायचं असताना सुद्धा या समृद्धी महामार्गाचं त्यांना महत्व किती आहे. आणि मग संध्याकाळी 7 वाजता बैठक बोलावली, रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत साधारणतः 3-4 तास या समृद्धी महामार्गाचं प्रेझेंटेशन जेव्हा मोपलवार प्रेझेंटेशन करायला आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एवढी घाई झाली या महामार्गाची की मोपलवारला बाजूला केलं आणि स्वतः सीएम या समृद्धी महामार्गाचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्हाला दाखवत होते. त्या ठिकाणी आम्हाला काय समजलं नाही कुठून जातो मार्ग, काय जातो. तेव्हा आम्ही त्यांना हरकत घेतली की आमच्या मतदारसंघातून आमचे हे महामार्ग जातोय, तर आमच्याही काही त्या ठिकाणी अडचण आहेत, त्या ऐकून घेतल्या पाहिजे. आमच्या हरकत आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेतल्या पाहिजे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की प्रत्येक लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, यांना आम्ही स्वतंत्र वेळ देऊ आणि तुमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. परंतु आता वर्ष होऊन गेला, कोणत्या प्रकारच्या आमच्या हरकती आणि आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांच्या या शासनाने त्या ठिकाणी ऐकलेलं नाही. साहेब, ठाणे जिल्ह्यातील म्हणजे आमच्या भिवंडी तालुक्यापासून तर नागपूरपर्यंत 710 किलोमीटर रस्ता आहे. माझ्या ठाणे जिल्ह्यातून साधारणतः 85 किलोमीटर रस्ता हा या ठिकाणी जातो आणि त्याच्याच बाजूला 300-400 मीटरवर, 500 मीटरवर दुसरा ठाणे म्हणजे मुंबई ते नाशिक महामार्ग त्या ठिकाणी 4 पदरी आहे. आता जो अस्तित्वात असलेला महामार्ग साहेब, याच्यावर कोणत्याही प्रकारची वर्दळ नाही. मी आता नाशिकवरून आणि माझं शहापूरचं अंतर साहेब 90 किलोमीटर आहे.
मला 90 किलोमीटर माझ्या इनोवा कारने जाण्यासाठी मला फक्त 50 मिनिट लागतात. आणि जर हाच रस्ता आपल्या आघाडी सरकारच्या काळात साहेब केंद्राने आपण या 4 पदरी रस्त्याला 6 पदरी अगोदरच मंजुरी दिलेली आहे. आणि तो आमचं म्हणणं असं आहे की जर 4 पदरी आणि 6 पदरी मंजूर आहे तो हा 8 पदरी रस्त्याचा आमच्या ठाणे जिल्ह्यातून हा घाट कशासाठी पाहिजे हेच आमच्या सर्व तालुक्याच्या लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आज आपण बघतोय की या तालुक्यातून मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की तुम्ही हा विरोध याच्यासाठी करताय, विकासाला विरोध करताय. पण साहेब आम्ही विकासाला विरोध केला असता तर या शहापूर तालुक्यात तानसा भातसा वैतरणा एकही घर झालं नसतं, मुंबईला पाणी त्या ठिकाणी मिळालं नसतं. आम्ही तहानलेले राहून तुमची मुंबईची तहान भागवतो, परंतु आमच्या तालुक्यात आमच्या ठाणे जिल्ह्यात आता इगतपुरी वेस्टर्न झाड आल्यामुळे आमचा इको सेन्सिटिव्ह झोन आला. आता साहेब ग्रीन झोन आलाय आणि त्याचबरोबर आमचा कोकणाचा भाग असल्यामुळे वनसंज्ञा लावले 35 सेक्शन लावलाय. म्हणजे आमच्या जमिनीचं झाडावर सुद्धा आम्ही करू शकत नाही अशी जास्त कलम आता या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला लागलेली आहे. आणि म्हणून आमचा शेतकरी आता सैरावयाला झालेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले साहेब आपण या ठिकाणी लोकांना शेवटची आशा म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. या ठिकाणी जमलेले अनेक लोक शिवसेनेचे शेतकरी सुद्धा आहेत. ते शिवसेनेचे म्हणून आले तर ते शेतकरी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. बीजेपीचे सुद्धा शेतकरी आहेत पण ते शेतकरी म्हणून आले. आमचे कम्युनिस्टचे लोक आहेत, काँग्रेसची माणसं आहेत. आपण पक्षविरहित आजची ही परिस्थिती या ठिकाणी घेतलेली आहे. कारण मला माहित आहे की उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी आमच्या शेतकरी समितीला स्वतः बोलून घेतले. का बोलून घेतलंय की ज्या दिवशी शिवस्मारकाचं भूमिपूजन होते त्या दिवशी त्यांना निमंत्रित करत नव्हते, म्हणून यांना आमच्या समितीला बोलून सांगितले की तिकडे शिवस्मारकाचं त्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि मी तुमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी तुमच्या शहापूरमध्ये ठाणे जिल्ह्यात जेव्हा तिकडचं निमंत्रण आलं गेलं तेव्हा आमचे शेतकरी वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडून दिले. ही आजची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. मातोश्रीवर बोलवलं, चर्चा फेल झाली. त्या ठिकाणी वर्षावर बोलवलं, तिथे चर्चा झाली. म्हणजे एकीकडे चॉकलेट दिला आणि दुसरीकडे गाजर दाखवण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग यांच्यावर आता साहेब विश्वास उडालेला आहे. आज मोठ्या आशेने आपल्याकडे या ठिकाणी बघताय. माझ्या तालुक्यातून 65 किलोमीटर हा रस्ता नवीन जातोय आणि जो जुना अस्तित्वात असलेला रस्ता आहे हा 60 किलोमीटरचा आहे. आणि इतर जिल्ह्यात ते अंतर कमी केले. मग माझ्या जिल्ह्यात 60 किलोमीटरचा असलेला अस्तित्वात असलेला रस्ता जर याला वाइंडिंग 6 पदरी त्याचे मंजूर आहे, मग 65 किलोमीटर तो कशासाठी घेतलेला आहे साहेब? त्याचं एकच कारण आहे की आपल्याकडे ती फाईल दिलेली आहे. त्या सर्व समिती अधिकारी नातेवाईक फाईल दिलेले आहे. त्यांच्या जमिनीला आजूबाजूला वलसा घेऊन हा रस्ता नेलाय. आणि म्हणून आता आमच्या लोकांना समजलेलं आहे ही समृद्धी नक्की कोणाची. आता ही समृद्धी फक्त हे 7 बारे आपण बघितले ही आता वर्षाची आणि मातोश्रीची समृद्धी या माध्यमातून होईल असंच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वाटतंय. आज आपण बघतोय की या 10 जिल्ह्यातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे आमचे सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे त्याचा प्रकार विरोध आहे की 70 विहिरी त्या तालुक्यातून बागायती त्या समृद्धीमध्ये जातात. त्यांनी विरोध केला पण वरून आदेश आला का तू विरोध करशील तर पुढचं तिकीट तुझं कट होईल. तसंच बीजेपीच्या वाल्यांचं झालं. आमच्यावर दबाव आणला परंतु आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकर्ते आहोत. आम्ही या दबावाला बळी त्या ठिकाणी पडणार नाही. साहेब आमच्यावर म्हणजे लोकांच्या फायली काढा घेतल्या काय समृद्धी महामार्ग जो विरोध आमदार करील खासदार करील त्याचा काहीतरी काढायचा. साहेब आम्ही कोणी पाठव माझं काय घेतलं नाही. आणि म्हणून काही दिवसापूर्वी बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांनी शेतकऱ्यांना साले म्हटले आणि संपूर्ण राज्यात शेतकरी पेटला आंदोलन झाली. तेव्हा आम्ही आंदोलन केलं. 12 तारखेला मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन आमच्या महिला अध्यक्ष आहेत घेऊन आम्ही त्या रावसाहेब दानवेंचा त्या ठिकाणी पुतळा झाला आणि तो फोटो व्हायरल झाला. आता काही भेटत नाही मग याच्यावर गुन्हा दाखल करा. मग 2 दिवसांनी मी आमच्या महिला अध्यक्ष आमच्या 11 कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. आम्हाला जामीन करावा लागला. आणि मग खोट्या नाट्या केसेस या समृद्धीसाठी या ठिकाणी करतायत. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मिटिंग करतायत. आज आपण बघतोय की या समृद्धी महामार्गासाठी 8,500 हेक्टर जमीन या समृद्धीत जाते. तर नवनगर बसवण्यासाठी मेगासिटी बसवण्यासाठी 21,000 हेक्टर जमीन जाते. 3 पट जमीन या मेगासिटी जाते. हे कशासाठी? ही मेगासिटी केवळ यांनी जमीन घेतलेली आहे ज्या 7 बारे आपण दिले
यांच्या जागेत त्या मेगासिटी बसवायचा आणि तो फायदा त्यांचा करून घ्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी मोपलवार बोलतायत या संपूर्ण 710 किलोमीटरमध्ये साधारणतः साहेब 20,000 शेतकरी आहेत. 20,000 शेतकऱ्यापैकी मोपलवार बोलतात 95% शेतकऱ्यांच्या आम्हाला संमती मिळाली आहे. परंतु एक आपल्याला विश्वासाने सांगतो की आज आपल्याकडे या हरकती आलेल्या आहेत. 20,000पैकी 15,000 हरकती या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे. आणि म्हणून हे शासन हे डोळे दाखवते आपले दिशाभूल करते. आणि म्हणून आपली शेवटची आपली या ठिकाणी मागणी आहे की आमच्या सर्वांची भूमिका हीच आहे का शेवटचा आशा किरण आपण आहात आणि आमच्या शेतकऱ्यांना या समृद्धीच्या माध्यमातून बाहेर काढाल एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि माझी इच्छा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती या परिषदेसाठी आहे ज्येष्ठ कामगार नेते तथा शेतकरी नेते डॉक्टर भालचंद्र कांगवे यांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं. गेल्या वर्षभरापासून आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल तीव्र संघर्ष करणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आणि त्यांना आश्वासनाची भूमिका घेण्यासाठी म्हणून माननीय खासदार शरद पवारजींनी मुंबई, नाशिक या ठिकाणी बैठक घेऊन शेवटी औरंगाबादची बैठक आयोजित केलेली आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात शरद पवारजींची भूमिका अत्यंत महत्वाची असते. शेतकऱ्यांची अस्वस्थता आपण अनुभवलेली आहे. शेतकरी संप करू शकतील का असं बघणाऱ्या देशाला 1 जून पासून शेतकऱ्यांचा संप बघावा लागेल. हा संप म्हणजे तात्पुरत्या आजाराचं लक्षण नाही, तर एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये जी अस्वस्थता आहे, शेती धंद्यामधली जी अस्वस्थता आहे त्याचं ते प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब आपण 2005-2004 सालापासून बघत आलेलो आहे. शेतकऱ्यांना जसं शेतीमालाला भाव मिळत नाही एकीकडे चिंता असते, तशी विकासासाठी जमीन लागते. ती जमीन शेतकऱ्यांनी भारतामध्ये अनेक वेळा दिलेली आहे, परंतु जमीन दिल्यानंतर त्या विकासाशी आपला काही संबंध राहत नाही. हे जे शेतकऱ्यांचं दुःख आहे ते तीव्र होत चाललेलं आहे. आणि म्हणून शरद पवार शेती मंत्री असताना 2013 साली सगळ्या पक्षांचं एकमत करून या शेतकऱ्यांच्या दुःखाला एक रस्ता फोडण्याचा, वाचा फोडण्याचा प्रयत्न जमीन सुधारणा अधिग्रहण कायद्याखाली झाला. नवीन सरकार आलं. या नवीन सरकारने स्वतःचं गुण ताबडतोब दाखवले. पहिलं काम जर केलं असेल तर ह्या कायद्यावर हल्ला केला आपण लक्षात घेतलं पाहिजे. जनता खवळून उठली, सरकारला माघार घ्यावी लागली. परंतु माघार घेताना सरकारने हुशारीने प्रत्येक राज्य सरकारला या कायद्यामध्ये असं सांगून की चांगले बदल करण्याची परवानगी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी आज्ञा पाळली आणि चांगला बदल करण्यासाठी लँड पुलिंग आणि शेतकऱ्यांना पार्टिसिपेशन द्यायचं म्हणून समृद्धी मार्ग नावाचा विकासाला विरोध वगैरे हे सगळे शब्द राजकारणासाठी वापरा, एकमेकांना बदनाम करण्यासाठी वापरा. हा विकासाचा विरोधाचा प्रश्न नाही आहे. ह्या देशाच्या लोकसभेने ज्याच्यामध्ये सर्वोच्च शहाणपण असं समजतो त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून जो जमीन अधिग्रहण कायदा पास केलेला आहे त्या कायद्याशिवाय दुसरा कुठलाही कायदा जमीन अधिग्रहण कायद्यासाठी वापरत आहे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. कारण ह्या कायद्यामध्ये 70% शेतकऱ्यांची परवानगी असल्याशिवाय प्रकल्प राबवता येणार नाही. सामाजिक परिणामाचा अभ्यास केल्याशिवाय प्रकल्प राबवता येणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या देशातली 3 वेळ पीक पिकवणारी बागायती जमीन तुम्हाला घेता येणार नाही अशी काही बंधन आहे ज्याची या सरकारला अडचण होती आहे. आणि म्हणून सरकार वेगवेगळ्या पद्धतीने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातल्या लँड पुलिंग नावाचं जे प्रकरण होतं ते शेतकऱ्यांनी एकत्र कृती करून उधळून लावलेलं आहे. त्याबद्दल मी शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो. परंतु लढाई अर्धवट आहे. मार्ग कसा काढायचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची जमीन, तिथला कायम पडणारा दुष्काळ हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे की शरद पवारांच्या चाणक्य नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र फळबागांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तुम्हाला जर बघायचं असेल तर फक्त तुम्ही सचखंड गाडीत बसा आणि तिथून येणारे पंजाबचे शेतकरी मनमाडच्या शेतावर, मनमाडमध्ये जेव्हा डाळिंब विकत घ्यायला उड्या मारतात, जळगावमध्ये केळी घ्यायला उड्या मारतात, किंवा आमच्या संत्र्याची मोसंबी घेण्यासाठी म्हणून जालन्याला उड्या मारतात,
तेव्हा ते म्हणतात की तुमच्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, काही नाही आणि या फळबागा कशा होतात. तर ते शरद पवारांचं चाणाक्ष नेतृत्व होतं म्हणून आपण त्यांना जाणणार आहोत. आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या व्यथा तीव्र असत असताना, शेतकरी अडचणीत असताना, विकास आणि शेतकरी असा जो एक संघर्ष निर्माण होत असताना कोणीतरी अगदी दूरदृष्टी ठेवून ज्याच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास आहे, ज्याच्यावरती जनतेचा विश्वास आहे, असा कोणीतरी अशा या प्रकरणामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी मी ऐकलं, अनेक शेतकऱ्यांनी अगदी दिल्लीला जाऊन झालेल्या शेतकऱ्यांनी संघर्ष सुरू झाल्याबरोबर शरद पवारांना निवेदन दिलं. नाशिकच्या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, आमच्या शेतकऱ्यांनी जाऊन धनंजय मुंडेंना पण दिलं आणि शरद पवारांना जाऊन निवेदन दिलेलं आहे. म्हणजे काय अचानक त्यांनी काही उडी घेतलेली आहे, शेतकऱ्यांचा असंतोष आहे आणि राजकारण करण्यासाठी ते आलेले आहे अशी काही भूमिका नाही, हे ह्या निमित्ताने स्पष्ट व्हावं. तर सातत्याने इथल्या जनतेला, विशेषतः शेतकऱ्यांना आपलं कोणीतरी ऐकणारा आहे, आपली कोणीतरी बाजू मांडणारा आहे असं जे वाटतं, त्याचा हा परिणाम आहे. मला माहिती आहे की कोणाकडेही इतक्या कठीण परिस्थितीमध्ये ब्राह्मबाण उपाय सापडणार नाही, परंतु लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे शक्ती उभी करण्याची गरज आहे. आणि आपण आज बघितलं असेल, निव्वळ शरद पवारजींच्या येण्यामुळे लोकप्रतिनिधींची एक शक्ती व्यासपीठावर उभी राहिलेली आहे. ती नुसती इथे बसणार नाही, ती तुमच्या मागे उभी राहणार आहे याची खात्री देण्यासाठी साहेबांनी सगळ्यांची गरज आहे. ही शक्तीची गरज आहे. तेव्हा हा प्रश्न जो सोडवायचा असेल आणि गडकरी मॉडेलची भांडायचं असेल तर, कारण भ्रष्टाचार नाही असं खूप म्हटलं जातं, 3 वर्षात भ्रष्टाचार नाही असं म्हटलं जातं. भ्रष्टाचाराचं मॉडेलच त्यांनी बदलून टाकलं. जागतिक बँकेकडे, एशियन बँकेकडे, ब्रिक्स बँकेकडे प्रचंड पैसा आहे, पण पैसा घ्यायला मार्केटमध्ये मंदी आहे. सगळे विकसित देश देखील उत्पादन नाही म्हणून नवीन प्रकल्प घ्यायला मागे पुढे वागत आहे. आणि अशा वेळेस मग भारतासारखे बहुसंख्य लोकसंख्या असलेले प्रदेश यांना स्वस्तात कर्ज देखवायचं गाजर दाखवून गरज नसलेले महाकाय प्रकल्प आपल्यावरती लादणं, त्याच्यासाठी कर्ज देणं आणि जनतेकडे कर्ज नंतर वसूल करणं हा प्रोग्राम आहे. बुलेट ट्रेन 1,00,000 कोटी रुपये अहमदाबाद मुंबई कोणी मागणी केली? असे अनेक प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील की जे कोणाच्या फायद्याचे आहेत, त्याचा नीट अभ्यास केला तर आपल्या मनात शंका निर्माण व्हावी. परंतु हे विकासाचं मॉडेल प्रारूप आपल्यावर थोपण्याचं काम चालू आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मरण आहे. आणि म्हणूनच 2013 साली भारताच्या लोकसभेने हुशारीने कायदा पास केलेला आहे. तेव्हा आमचं या सरकारला असं म्हणणं आहे, कारण या सरकारचा घटनेचा आणि कायद्याचा काही संबंध नाही, अशा अनेक घटना आहेत मी त्याच्यात जाणार नाही, पण कायदा गुंडाळून ठेवणं हा त्यांचा कायदा आहे हे लक्षात घ्या. तेव्हा असं जे सरकार आहे त्याला आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आपण भेटावं, शेतकऱ्यांची कथा ऐकून घ्यावी. 2 रस्ते असताना 3ऱ्या रस्त्याची गरज बिलकुल नाही याचं भान ठेवावं. जो 4 पदरी 6 पदरी रस्त्यासाठी तुम्ही जमीन अधिग्रहण केलेलं आहे तो रस्ता पहिल्यांदा पूर्ण करावा. वैजापूरपर्यंत त्या टोल नाक्यापर्यंत, येवल्याच्या पुढे टोल नाक्यापर्यंत रस्ता चांगला आहे आणि पुढेच का खराब आहे याचा रस्ते आम्हाला अजून कळलेलं नाही, त्याचं उत्तर द्यावं. तो रस्ता पूर्ण करावा. आणि सर्वात शेवटचं माझं जे म्हणणं आहे ते फार महत्वाचं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये विकासाचे वाद लावून स्वतःच्या पोटावर तूप फोडण्याचा धंदा सरकारने बंद करावा. शेतकऱ्यांकडे फूट पाडण्याचं हे प्रकरण जे आहे, कारण आमचा मामा माहिती आहे की या रस्त्याने काही विकास काही होत नाही. आम्हाला गडकरी साहेब म्हणाले की मुंबई पुणे महामार्ग झाला कसा विकास झाला. आम्ही म्हटलं मुंबई पुणे महामार्ग हा तिकडच्या भागाचा विकास झाल्यानंतर झालेला मार्ग आहे. आमच्या भागात कारखाने येत नाहीत. आत्ताच कल्याणकारांनी सांगितलं 10,000 एकर क्षेत्राला जमीन आहे, हाताच्या बोटावर मोडण्याचे कारखाने. किया सारखा मोठा मोटरचा कारखाना येता येता का गायब झाला याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री अजून देऊ शकत नाही. पालकांचा मोठा तैवान कारखाना येतोय, मोठी रोजगार त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे, तो अचानकपणे गायब होऊन सकाळला कसा जातो, मराठवाड्यात काय येत नाही याचं उत्तर आम्हाला मिळत नाही. नागपूरला मिनान प्रोजेक्ट गेल्या अनेक वर्षापासून बोंबकळतोय, तिथे कारखाने काय येत नाही कोणी सांगत नाही. तेव्हा मराठवाड्यातला विदर्भाचा विकास होत नाही याचं कारण वेगळी आहे, ती शोधली पाहिजे, त्याच्यावर उत्तर दिली पाहिजे. परंतु विकासाचं गाजर दाखवून मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा जर प्रयत्न करत असाल तर 1 जूनच्या शेतकरी संपाने दाखवलेला आहे की फूट पाडण्याचा धंदा महाराष्ट्राचा
मात्र शेतकरी खपून घेणार नाही हे तुम्ही दाखवलेलं आहे आणि ती दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांना मला माहिती आहे की मोठ्या आशेने तुम्ही इथे जमलेला आहात. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटेल की साहेबांनी काहीतरी रेडीमेड उत्तर द्यावं. रेडीमेड उत्तर ते देणार नाही, परंतु ते पूर्ण शक्ती आपल्याला न्याय मिळावं आपल्या मागे उभी करतील याची खात्री बाळगून तुम्ही गेलं पाहिजे. आणि तीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की आता ते आपलं मनोगत व्यक्त करताना तुमच्या व्यथा त्यांनी ज्या ऐकलेल्या आहेत त्या तुमचं पुण्याचं मुंबईला वीज पुरवणारं जे धरण आहे सेनापती बाप्पांच्या